Now we are live. आपण आता लाईव्ह आहोत. नमस्कार. नमस्कार. मी विक्रम अडसूळ, राज्य संयोजक ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, एटीएम म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र. ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून आपण मागील 1 मे पासून सतत कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये विविध विषयांवरती चर्चा, प्रश्न आणि विविध प्रत्येक जण पालक, शिक्षक चिंतित आहे आणि त्याचाच त्यांना थोडंसं आपण एक वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण संवाद हा उपक्रम सुरू केला होता. शिक्षण संवाद 1.0 आपण 30 दिवस पहिला चालवला आणि नंतर शिक्षण संवाद 2.0 एज्युटॉक 2.0 आपण 8 तारखेपासून सुरू केलेला आहे. यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर यांना आपण निमंत्रित करून त्यांचे विचार आपण शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या शिक्षण संवादामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत ज्यांनी उभं आयुष्यभर पत्रकारिता जगली, उभं आयुष्यभर पत्रकार म्हणून, एक निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे ज्ञानेश महाराव सर, स्वागत आपलं. नमस्कार. आदरणीय ज्ञानेश महाराव सर हे गेली 35 वर्ष झालं निर्भीड पत्रकारिता करत आहेत. मी निर्भीड हा शब्द मुद्दामून या ठिकाणी वापरतोय कारण सरांना मी खूप दिवसापासून सरांचं वाचन, लेखन हे वाचत असतो आणि सर ज्या वेळेस मला काही विविध क्षेत्रांमध्ये नवीन माहिती घ्यायची असते त्यावेळेस मी आपणास फोनही करत असतो आणि चक्क आपण आपल्या व्यस्ततेमधून एक तास माझ्याशी संवाद साधता, मला मार्गदर्शन करता, त्याबद्दल प्रथमतः आपले या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आपण पाहतच आहोत की सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवरती किंवा प्रत्येक जण चिंतित आहे. आज 22 जून आहे, 23 जून आहे, तरीही शाळा सुरू नाहीयेत. शाळा सुरू कधी होतील, प्रत्यक्ष जरी प्रशासनानं टाइम टेबल दिला असला, नियोजन केलं असलं, तरी त्या ठिकाणची पुन्हा परिस्थिती कशी उद्भवते, काय होते, याच्यावरती सगळं डिपेंडिंग असणार आहे. आणि आपण याच्यामध्ये जागरूक पत्रकार म्हणून आपणासही आपण वेळोवेळी शिक्षण क्षेत्रा संदर्भामध्ये आपण लिहित असतात. माझ्यावरती मला चांगलं आठवतंय की गुजरातीमध्ये हिरेनभाई मेहता यांनी एक माझ्यावरती स्टोरी केली होती आणि मराठीमध्ये सुद्धा आपण एक माझ्यावरती स्टोरी केली होती. त्याबद्दल प्रथमतः मी आपले या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. सर, आपला आजचा विषय आहे आजकालचे वर्तमान. विषय खूप वेगळा आहे, ऐकायला वेगळा वाटतोय. याच्यामध्ये असं काय गुपित दडलं आहे? आज आपले व्ह्यूअर्स जे आहेत, आमचे शिक्षक जे आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे तुमच्या म्हणजे तुमच्या पत्रकारितेमधून नक्की शिक्षण क्षेत्रामध्ये काय करता येईल, काय चाललेलं आहे, किंवा पत्रकारिता करत असताना पत्रकाराची काय भूमिका असते, शिक्षक आणि लोकशिक्षक याच्यामध्ये काय तफावत आहे, आपण लोकशिक्षक कुणाला म्हणू शकतो, आणि पत्रकारिता करत असताना विविध घटकांवरती तुम्हाला येणारे अनुभव आणि शिक्षकांना कसं अपडेट राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. सर, पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी निशंक भारत आणि एटीएमच्या वतीनं मी स्वागत करतो आणि सर्वात प्रथम मी आपणाला बोलतं करतो. मला एक सुरुवातीला सांगायचंय सर, विचारायचंय की आपण या क्षेत्रामध्ये, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कसे आला? ते सांगण्यापूर्वी सुरुवातीला मी आपले आभार मानतो. तुम्ही कृतिशील शिक्षक संघटना आहे तुमची आणि मी गेले 35 वर्ष कृतिशील असा पत्रकार आहे. पत्रकार म्हणजे लिहिण्यापुरता आणि बोलण्यापुरता नाही, पत्रकारांनी काही कृती केली पाहिजे आणि समाजामध्ये त्या पद्धतीने घुसळण करून काही समाजामध्ये चांगलं असं घडवलं पाहिजे. याबद्दल मी एटीएम आणि निशंक भारत यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि सगळे शिक्षक हे तुमच्यासारखे प्रयोगशील असतील. मी पण एक विद्यार्थी आहे, पण जसे तुम्ही शिक्षक आहात तसा पत्रकार हा लोकशिक्षक असतो.
तुम्ही एकदा बी.एड किंवा डी.एड, एम.पी.एड काय अजून होतात. आम्हाला दर आठवड्याला नवीन-नवीन विषयासाठी नवीन-नवीन अगदी, अभ्यासक्रम शिकायचे असतात. अगदी. समजून घ्यायचे असतात आणि समजून सांगायचे असतात. खूप कमी वेळ असतो ह्याच्यासाठी. पण तरी सुद्धा या क्षेत्रामध्ये मी 35 वर्ष आहे. सुरुवातीची 4.5 वर्ष मी साप्ताहिक विवेकमध्ये सहसंपादक होतो आणि गेले 31 वर्ष सलगपणे चित्रलेखा ह्या मराठीतल्या गेले 25 वर्ष 25हून अधिक काळ म्हणजे 93 पासून ते आतापर्यंत नंबर 1चं सर्वाधिक खपाचं असं अगदी, जे अगदी. मराठीतलं साप्ताहिक आहे, त्याचा मी संपादक आहे. पण मुळात पत्रकार आहे. संपादक हा हुद्दा असतो. पत्रकाराला नेहमी सजग राहायचं असतं. अगदी. त्याची मला लहानपणापासून गोडी होती, लिखाणाची आवड होती, बोलण्याची आवड होती आणि वेगवेगळे विषय समजून घेण्याची कुवत होती. त्यातून मी पत्रकार झालो. पत्रकारामध्ये एकच असतं, की समजून घ्या आणि समजावून सांगा. हो, त्याच्यामध्ये गफलती होऊ शकतात, उणिवा राहू शकतात, हो. पण ते काम कायम करायचं असतं. ते मी 35 वर्ष करतो. आता 11 जूनलाच मला माझ्या वयाची 60 वर्ष मी पूर्ण केली आणि 30 तारखेला तसा माझा सेवा काळ संपेल हा, जो आता चालू असलेला. अशा वेळी तुम्ही मला आवर्जून बोलवतायत. तर माझ्या वेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं, की माझ्या पत्रकारितेला दिलेला हा स्टँड ऑफ म्हणणार नाही, पण सेकंड इनिंगसाठीचा गोड शाबासकी आहे. सेकंड इनिंग माझी अजून तडाखेबंद असेल याची खात्री ठेवा. आज आपल्या शाळा चालू असल्या असत्या, तर बहुतेक शाळांमध्ये आज आषाढातला पहिला दिवस हा साजरा केला असता. आणखीन चित्रलेखातही मी आता याचा जो आता बाजारामध्ये जो चित्रलेख आहे डिजिटल मॉडेल म्हणून, तर त्याच्यामध्ये मी मेघदूतावरती मी सविस्तर लिहिलेलं आहे. ते आवर्जून वाचा, मिळवून वाचा. पत्रकारिता ही प्रत्येक माणसामध्ये असते. पण प्रत्येकाचा तो प्रोफेशन असतोच असं नाहीये किंवा त्याची ती नोकरी म्हणून नसते. तर एक कर्तव्य म्हणून पार पाडायचं असतं. ते करण्याचं काम मी केलं आणि पत्रकारिता करत असताना माझ्यातला माणूस, माझ्यातला कलाकार किंवा माझ्यातला जो वक्ता असेल, तो मी कधीही थांबवलेला नाही आणि तेच माझ्या उत्तर आयुष्यामध्ये जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं. मी 1985 सालामध्ये पत्रकार झालो. पत्रकारितेत आलो. त्याला कारण एक आहे. आम्ही 6 भाऊ आणखीन 2 बहिणी. माझी जी मोठी बहीण आहे, माझ्यापेक्षा मोठी ती पोलिस ऑफिसर म्हणून रिटायर झाली. पण त्याच्या आधी ती खेळाडू होती आणि पेपरमध्ये तिचं नाव छापून यायचं. उत्तम पॉवर लिफ्टर होती, कबड्डीपट्टू होती, धावपट्टू होती. वेगवेगळ्या खेळात ती करायची आणि आम्ही भावंड, भाऊ जे येणाऱ्या वडिलांचे मित्र असेल त्यांना आम्ही पेपरमधलं तिचं नाव दाखवायचो. एक दिवस आमचे एक वडिलांचे मित्र होते. ते म्हणाले, "एका बहिणीचं नाव तुमचं पेपरला येतं, तर तुम्ही 6 भाऊ आहेत. त्याच्यापैकी त्यांची तुमची नावं कशी पेपरमध्ये येतील असं बघा." आणि त्या जाणिवेतून आपल्याला पेपरमध्ये नाव कसं येईल? तर मला असं वाटलं, की आपण लेखन करून हे मिळू शकतं. त्यावेळी दूरदर्शन होतं आणि दूरदर्शनवरती सातत्याने व्यत्यय नावाचा एक पाटी यायची आणि त्यामुळे कार्यक्रमामध्ये विरस व्हायचा. त्याला धरून एक पत्र मी महाराष्ट्र टाइम्सला लिहिलं होतं आणि ते पत्र तिथे लेख म्हणून छापून आलं आणि त्यावेळी मला कळलं, की हे आपलं माध्यम आहे आणि 25व्या वर्षापासून मी पत्रकारिता करतो, ती आज तागायत करतो. सर, तुमचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी असा आहे. गेली 35 वर्ष आपण पत्रकारितेमध्ये काम करत आहात आणि आपण या ठिकाणी सांगितलं की 60 वर्ष झालेली आहेत आणि दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. आम्ही तुम्हाला रिटायरमेंट होऊ देणार नाही. रिटायर रिटायर होत तुम्ही रिटायर घ्यायची नाहीये. तुम्हाला सेकंड टायर्ड इनिंग नाही ना तुम्हाला अजून मी, त्यामुळे हो. रिटायर नाही होणार. येस, येस, येस. सर, मला थोडंसं तुम्ही ज्या अंकासाठी काम करता, त्या चित्रलेखाचा प्रवास मला थोडक्यामध्ये, कारण हा खूप मोठा प्रवास असेल. कारण आपल्याकडे वेळही 1 तासाचा आहे आणि त्या सगळ्या पुढे आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती चर्चाही करायची आहे. तर मला चित्रलेखाचा प्रवास थोडक्यात सांगा आम्हाला. चित्रलेखा हे गुजरातीमध्ये मुळात 70 वर्ष साप्ताहिक म्हणून प्रकाशित होतं आणि त्यांनी जेव्हा मराठीत साप्ताहिक सुरू केलं, 23 ऑगस्ट 1989 पासून, तेव्हा मी त्यांच्यामध्ये जॉइन झालो
आणखीन तिथपासून ते आता सलगपणे मी काम करतो. साप्ताहिक जे आहे ते लोकांना असं वाटतं की 7 दिवसांनी एकदाच लिहायची गोष्ट असते की काय. आपली मराठी पत्रकारिता अजूनही प्रचंड मागासलेली आहे. हे वाक्य बोलताना मला धाडस करावं असं वाटत नाही, कारण 35 वर्षामध्ये मला तो अनुभव पूर्णपणे आलेला आहे. कारण मराठीमध्ये आपण जे लिहितो, लेखन करतो, ते एका निबंधासारखं असतं. बातमी सुद्धा बघितलेली असते, की 4-5 ओळी बातमीतला इंट्रो असतो आणि अजून 2-3 वाक्य करून पुढे बातमी होते. पण येस. ह्याच्यापेक्षा वेगळी पत्रकारिता आहे. आपल्या वाचकांना पण फारसं अजून माहिती नाही. सहज ते बोलतात, की तुमच्या मासिकामध्ये काय आलं छापून. रोज जो पेपर निघतो त्याला दैनिक म्हणतात. संध्याकाळी निघतो त्याला सांज दैनिक म्हणतात किंवा इव्हिनिंगर्स म्हणतात. सकाळच्या दैनिकाला मॉर्निंगर्स म्हणतात. 7 दिवसांनी निघतं त्याला साप्ताहिक म्हणतात. 15 दिवसांनी निघतं त्याला पाक्षिक म्हणतात आणि 1 महिन्याने निघतं त्याला मासिक म्हणतात. हे अनेक लोकांना आजही ठाऊक नाही आपल्या. सहज बोलताना चित्रलेखा मासिकामध्ये काय आलं इथपासूनची हो, परिस्थिती. हो, हो. मग साप्ताहिक जे असतं ते काय करतं, की वेगवेगळ्या ठिकाणची लोकं वेगवेगळे पेपर वाचत असतात, दैनिकं वाचत असतात. सांज दैनिकं वाचत असतात. हो. वेगवेगळ्या जिल्ह्यातले पेपर असतात. स्टेट नक्कीच. लेव्हलचे पेपर असतात. ज्यांना अधिक वाचायचं असतं आणि वेगळं काय वाचायचं असतं, ते काम साप्ताहिकाने करायचं असतं. अगदी. आणि ते काम आजही मराठी पत्रकारितेमध्ये एकही साप्ताहिक करत नाही. साधारणपणे संडे सप्लिमेंटमध्ये किंवा रविवारच्या पुरवणीमध्ये जे लेख छापून येत नाहीत, ते लेख ते ह्याच्यामध्ये छापतात हो, साप्ताहिकामध्ये, हो, जी आज हो, साप्ताहिक काही महत्वाची आहेत. हो. परंतु आपण 7 दिवस काम करून 8व्या दिवशी ते साप्ताहिक आपण सादर करायचं, जेणेकरून ते साप्ताहिक, तो विषय पुढचा 8 दिवस विकला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे बाजारामध्ये ते साप्ताहिक कधी पुढच्या शुक्रवारी आमचं साप्ताहिक प्रसिद्ध झाल्यानंतर पुढचा शुक्रवारचा अंक निघेपर्यंत आधीच्या दिवशी सुद्धा ते घ्यावं असं वाटलं पाहिजे, असे विषय त्याच्यात असले पाहिजेत. अगदी, तर अगदी. ते साप्ताहिक खरं. पण बरोबर. आपल्याकडे तसं होत नाही. ह्यासाठी स्पॉट रिपोर्टिंग आहे. तुमचं लेखनातले जे काही वेगवेगळे विनोदी लेखन असेल, सदरं असतील, इन्फॉर्मेटिव्ह त्याच्यामध्ये जास्त असलं पाहिजे आणि लोकांना एक दिशा दिली पाहिजे. महत्वाचे विषय कुठले हे साप्ताहिकातून कळतं. मराठीमध्ये ते काम अजूनही होत नाही आणि वाईट असं वाटतं, की माझा आता सेवानिवृत्तीचा तसा काळ सुरू झालेला असताना सुद्धा होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये ते सुचावं लागतं. साप्ताहिकामध्ये पत्रकार म्हणून माहिती जमवायची असते आणि हो. लेखक म्हणून ती सादर करायची असते. अगदी बरोबर आहे. तर त्याचं स्क्रिप्ट रायटिंग होईल. ते अगदी बरोबर. निबंध असं मला वाटलं म्हणून लिहायचं नाही. म्हणजे मेघदूताच्या आषाढधारा नावाचं आता जे लेखन केलेलं आहे 4 पानं, त्यासाठी 7 हं. पुस्तकांनी 7 लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मेघदूताचा अर्थ कसा सांगितलाय दाखवलं आणि हं, त्याच्यात हं. शोधलं काय, तर सी.डी. देशमुखांनी सुद्धा ते मेघदूत आहे कालिदासाचं, हं, हं. आषाढस्य प्रथम दिवसे तो पॅरा घेतला. पण त्यांचं ते 4 श्लोकांचं जे 4 ओळींचा जो श्लोक होता, तो इंग्रजीमध्ये 5 ओळींचा झाला हं, हं, आणि हं. त्याच्यामध्ये आषाढ महिना नाहीये. इंग्रजी ट्रान्सलेशन करताना आषाढ महिना आषाढ महिना नाहीये, नाहीये. हे समजणं इतक्यासाठी ते वाचावं लागतं. कारण अगदी. इंग्रजीमध्ये येतं, तर तुमच्या आषाढ महिना होऊन तिथे जाता येत नाही. नाही. त्यांचे 4 ओळींचे 5 ओळी म्हणतात, हे मी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे अनुवाद करताना, मराठीमध्ये अनुवाद करताना, जो मूळ अनुवाद ज्या वृत्तामध्ये असतो, जो मेघदूताचा मंदाक्रांता वृत्तामध्ये असतो, अगदी. कुसुमाग्रजांनी, शांता शेळके किंवा अजून सी.डी. नक्कीच. देशमुख असतील, ह्या लोकांनी तो ट्रान्सलेट केला. पण बाबा बोरकरांनी तो जो अनुवाद आहे, तो त्यांनी मूळ सूत्रानुसार मंदाक्रांता नक्कीच. वृत्तामध्ये केला. नक्कीच. म्हणजे तर ही आपल्याला पत्रकारिता आहे. हां. नक्कीच म्हणजे की जे दैनिक वृत्त असतात किंवा जे दैनिक बातम्या असतात किंवा जे काही इतर सोडून जे वाचण्याचं किंवा जे नवीन आहे ते साप्ताहिकामध्ये असायला हवं किंवा असतं. अ, हे नवीन मला म्हणून ते मला वाचायचं असतं. मला सुद्धा आज हे कळलं. मी चित्रलेखाचा वाचक आहे आणि म्हणून मला आजही कळलं हे. आता आणखीन ही इंटरेस्टिंगली वाचत जाईल. सर मला असं म्हणायचं की आपण बोलता म्हणलो की शिक्षक आणि लोकशिक्षक. तर पत्रकार हा लोकशिक्षक असतो. शिक्षक आणि लोकशिक्षक यातील वेगळेपणा काय बरं असू शकतो किंवा कोणता आहे? शिक्षकांसाठी एक अभ्यासक्रम ठरलेला असतो.
शाळेमधला किंवा हं, कॉलेजमधला जो असेल, हं, हं, त्या चौकटीमध्ये त्यांना शिकायचं असतं. हं, आणि जे काही अभ्यासक्रम तो वर्षापूर्वी ठरलेला गेलेला असेल किंवा शिक्षण संस्थांनी किंवा शिक्षण विभागाने शिकवलेला असेल, हं, हं. सांगितलेला असेल, तोच आपल्याला काय त्याचं प्रशिक्षण घेऊन त्याचं शिक्षण द्यायचं असतं. पत्रकाराला तसं नसतं. पत्रकाराला शाळा म्हणजे समाज हीच त्याची शाळा असते किंवा कॉलेज असतं आणि त्याच्यामध्ये रोज त्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. अगदी. म्हणजे तो रोज एक विद्यार्थी सुद्धा असतो आणि त्याच वेळी लोकशिक्षक म्हणून काही सांगायचं असतं. यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणून मी महात्मा फुलेंचं देईन. ज्या महात्मा फुलेंनी शाळा काढल्या, मुलांसाठी आणखीन हो. मागासांसाठी शाळा सुरू केल्या मुलींसाठी. त्याच महात्मा फुलेंनी दीनबंधू नावाचं त्यावेळेचं साप्ताहिक सुरू केलं साप्ताहिक सुरू होतं. केलं होतं. आणि मग म्हणून ते लोकशिक्षक झाले. ते शाहीर झाले. म्हणजे काय झाले? ते लोकशिक्षकच झाले. इतिहासाचा जो 4थीचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा, तो त्यांनी एका पोवाड्यातून सांगितलेला आहे. अगदी. तो जो आहे तो लोकशिक्षकाची भावना आहे. लोकशिक्षक असतो तो समाजासमोर जाऊन काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची तेवढी कुवत असली पाहिजे. त्याचा त्यांनी शिकलं पाहिजे आणि आपल्याला अधिकचं जे लोकांना सांगायचंय म्हणजे आपल्याला शाळेमध्ये आपण 10वीच्या भूगोलामध्ये चंद्र हा धडा आहे आपल्याकडे. हं, हं. चंद्र आणि पृथ्वी असं सगळं सांगतो. पण हो. शाळेतला आपण चंद्र सांगतो आणि नेहमी प्रश्न असतो, की चंद्रावरती 1 फूट उडी मारली की ती 9 फूट लांब जाते किंवा 1 मीटर हां, उडी आहे हां. ती 9 मीटर लांब जाते. हो, हा हो. झाला शास्त्रशुद्ध भाग. मग लोकशिक्षकाचं काम काय? तर हा चंद्र तर सांगायचाच असतो. समजलं की नाही? हं. पण चंद्र बघून तुमच्या जर संकष्टाने रोजे सुटत असतील, तर ते चुकीचं आहे. कारण चंद्र हा परावलंबी आहे हे सांगता आलं पाहिजे. हं. परप्रकाशित आहे. तो सूर्यापासून तो चंद्र प्रकट हे होतो आणि मग ग्रहणं असतील किंवा अजून काही असतील, ह्याबाबतची जी चर्चा आहे, त्याबाबतची अंधश्रद्धा आहे, त्याचा काय म्हणतात चुकीच्या गोष्टी त्याच्यातल्या हे सांगायचं काम हे लोकशिक्षकाचं आहे म्हणजे पत्रकारांचं आहे आणि अच्छा. पत्रकार तो स्वतः सांगत असतो किंवा त्या क्षेत्रातल्या अथॉरिटीला किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्या मार्फत किंवा त्यांना समोर सादर करून त्यांच्या मार्फत ते सांगत असतो. ते अगदी. काम लोकशिक्षकाचं आहे. पण जसे सगळेच शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत नाही, तसे लोकशिक्षक सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही. म्हणून समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा आहेत, खोट्या प्रथा आहेत, त्या अजून बंद झालेल्या नाहीत. अगदी म्हणजेच याचाच अर्थ असा, की प्रत्येक पत्रकार हा लोकशिक्षक असतो. त्याची भूमिका त्यानं चोखपणे बजावली पाहिजे. तुम्ही खूप छान उदाहरण दिलं चंद्र-सूर्यांचं, की त्यावेळेस त्या पत्रकारानं चंद्राची भौगोलिक किंवा वैज्ञानिक माहिती किंवा जे काय तेही दिलं पाहिजे. सर मला असं म्हणायचं आहे, पत्रकाराला 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 कोणत्या जाणीवा असतात किंवा कोणत्या जाणीवा असायला हव्यात? एक तर त्याला वास्तवाचं भान प्रचंड असायला पाहिजे. नुसतं वास्तव सांगून उपयोग नाही. हं, तर वास्तव का निर्माण झालं? बरं किंवा वाईट? हं, हे त्याला सांगता आलं पाहिजे. आज आपल्याला कोरोनाची लस सापडत नाही. हं, पण लस कशी शोधली जाते? देवीची लस शोधण्यासाठी 30 वर्ष कशी गेली? हं, प्लेगची साथ आल्यानंतर ती दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागल्या? वास्तव आपण आजचं सांगतोय. पण ते सांगताना आपल्याला त्याची प्रक्रिया कशी असते आणि किती मोठ्या प्रमाणात असते, त्याला हं, किती वेळ जावा लागतो, हे सांगायचं काम हे पत्रकाराचं आहे. हं. म्हणजे मी जे माझं सदरच आहे आजकाल नावाचं. म्हणजे जे आज आहे ते एका दिवसात निर्माण झालं नाही. ते अच्छा. कालपासून निर्माण झालंय, तर हं. तुम्हाला उद्याचं काय सांगता येईल. अगदी त्यामुळे बरोबर. पत्रकाराचं कायम काम आहे, की तो आज वास्तव वर्तमान सांगताना, ते वर्तमान सांगताना त्याची कारणमीमांसा त्याला करता आली पाहिजे. आज समजा आपण बातम्या ऐकतो, की काही ठिकाणी जातीवादातून खून झाले किंवा काय हं, अजून हत्या झाली. पण हं, नुसतं ती बातमी देऊन उपयोग नाही. पण त्याच्या बातमीमागची ती लव्ह स्टोरी सांगून उपयोग नाही. तर समाजामध्ये जातीयता आहे, त्याला जबाबदार कोण? आणि त्या जबाबदारीला आपणही कसे जबाबदार आहोत आणि कसे ती जातीयता टिकवली ह्याचं त्यांनी तपशिलात माहिती दिली पाहिजे. काही लोकांशी बोलून त्यांना कोटेशनमध्ये टाकून त्यांचं हं, हं. म्हणणं काय हे आपल्याला सांगायला पाहिजे. नुसतं आपण असं बोलताना सहज म्हटलं जातं आज पेपरवाले आपल्या वृत्तपत्रातून किंवा टीव्ही चॅनेलमधनं ऐकायला मिळतं, की हा देश महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आहे. आहेच ही गोष्ट खरी आहे. पण त्या विचाराने आपण वागतो का? आणि वागत नसेल तर त्याला जबाबदार कोण?
हे सांगायची जबाबदारी सुद्धा पत्रकाराची आहे. त्या जाणीवा असल्या पाहिजे, त्याचा अभ्यास असला पाहिजे. माझ्या घरामध्ये मी सुरक्षित आहे, म्हणजे आजूबाजूचं जग सुरक्षित आहे असं पत्रकारांनी समजू नये. जिथे दुःख आहे तिथेही पत्रकार गेला पाहिजे. त्याची कारणमीमांसा केली पाहिजे किंवा अचानक आलेलं कोणाच्या घरात सुख असेल, तर तेही त्यांनी तपासलं पाहिजे. ते तपासलं तर त्याच्यातला भ्रष्टाचार सुद्धा कळेल आणि नक्कीच. खोटेपणा कळेल. तर हे दोन्हीचं बघायचं काम हे पत्रकारांचं आहे. पण पत्रकाराच्या एक मर्यादा आहेत त्या मी सांगतो नेहमी पत्रकारितेच्या. चालेल, चालेल. तुम्हाला शिक्षकांचं एक बरं आहे, उत्तर जेवढं दिलेलं असेल तेवढे मार्क देता येतात आणि तेवढेच दिले तर ते योग्य परीक्षा होते. पत्रकाराच्या बाबतीत असं असतं, की जे चांगलं आहे, ते अधिक हां, चांगलं म्हणून तुम्हाला सांगता येतं आणि हं. जे वाईट आहे, ते अधिक वाईट आहे असं तुम्हाला ठसवता येतं लोकांच्या मनात. थोडक्यात अगदी. उद्या समजा विक्रम सरांनी मला ₹10 दिले, तर मी हं. असं लिहू शकतो, की विक्रम सरांनी मला ₹10 दिले आणि मला खात्री आहे त्यांचं दानशूरत्व बघून ते पुढच्या काळामध्ये मला 10 कोटी पण देतील. हां, असं हां, हां. बडाचढाके करून त्यांना दातृत्वापर्यंत नेता येतं. अगदी, अगदी. किंवा एखादा खोटा माणूस असेल, की ज्ञानेश महाराज यांनी आता अमुक-अमुक ₹5 एकांचे कोणाचे तरी घेतले असं आम्हाला कळतं आणि ह्या माणसाने जर आज ₹5 घेतले असतील, तर ह्यापूर्वी त्यांनी ₹500 का नाही घेतले असतील आणि चोरले असतील? असंही आम्हाला लिहिता येतं. पण ह्या मर्यादेतच राहता येतं. म्हणजे जे चांगलं आहे, ते अधिक चांगलं अगदी. करून सांगता येतं आणि जे वाईट आहे, ते वाईट करून सांगता येतं. वाईटाला चांगलं म्हणता येत नाही आणि चांगल्याला इथे वाईट म्हणता येत नाही. ह्या पत्रकारितेच्या मर्यादा आहेत. नक्कीच पत्रकारांच्या कोणत्या जाणीवा असाव्यात किंवा काय जाणीवा असायला हव्यात यावर झालं. सर मी पुन्हा लोकशिक्षकाकडे येणार आहे. कारण आजचा विषय असा आहे, की आजकालचे वर्तमान आणि या विषयामध्येच खूप काय दडलेलं आहे. शिक्षकांनी मला असं विचारायचं आहे, की शिक्षकांनी म्हणजेच आणि लोकशिक्षकांनी वैज्ञानिक जाणीवा कशा जागृत करायला हव्यात? केल्याच पाहिजे. कारण का आपण आज जे सगळं शिकतोय, त्याला एक शास्त्रशुद्धता आहे. हं, खरं म्हणजे शास्त्र आणि विज्ञानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हं, शास्त्र जे आहे, हे कुठच्या कसोटीला लागलेलं नसतं. म्हणजे आता 7 सूर असतात गाण्यामध्ये सा रे ग म प ध नि सा. पण ते 7 सूर जेव्हा मी हार्मोनियमवरती वाजवीन, तर माझा सा वेगळा असेल आणि तुमच्या गळ्यातून निघालेला सा वेगळा असेल. नक्कीच वेगळाच असेल. आणखीन तो काढण्यामध्ये तो थोडासा कणसूर होऊ शकतो, बदसूर होऊ शकतो, हं, चुकीचा हं, होऊ शकतो. हं, हं, विज्ञानामध्ये तसं नसतं. विज्ञानामध्ये सार्वत्रिकरण असतं. म्हणजे तुम्ही ॲस्पिरिनची गोळी घेतली डोकेदुखायची, तर तुम्ही घेतल्यानंतर तुमचंही डोकं थांबणार आणि माझंही डोकं थांबणार. अगदी, अगदी, विज्ञान हे सर्वांसाठी सारखं असतं. अगदी. हा विज्ञानामध्ये आणि शास्त्रामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण आपण नेहमी गल्लत करतो, की शास्त्राला तर अनेकदा विज्ञान म्हणून संपवतो किंवा हं, खपवतो असं आपण म्हणूया. हं, हं, पण मला असं वाटतं, की आपण जर नीट जर विचार केला, तर आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये खूप कमी पडतो. जे आपण विज्ञान शिकवतो, समजलं की नाही, ते हं, विज्ञान आपण लोकांमध्ये आणून भिनवून ठेवू शकलेलो नाहीये. ते पोहोचवू शकलेलो नाही. लोकं विज्ञान त्यांच्या हातात आहे. विज्ञानाने बायपास सुद्धा केलेले आहेत. विज्ञानाने मेंदूच्या क्लॉट्स असतील, गाठी असतील त्याही साफ केलेल्या आहेत. हं, परंतु हं, अजून आपलं विज्ञान जे आहे ते भावनात्मक लेव्हलला चालतं. अजून बौद्धिक लेव्हलला चालत नाही. हं, माणूस हा खरा माणसाची ओळख आहे. माणूस जो ह्युमन इज अ रॅशनल ॲनिमल अँड सोशल ॲनिमल. माणूस हा सोशल आहे. सामाजिक त्याला जाणीवा असल्या पाहिजे. त्यांनी समाजाचं भान ठेवलं पाहिजे. कोणाला वाईट वाटू नये आपल्या बोलण्यातून. पण अति खोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा सापडू नये याचंही भान केलं पाहिजे. त्याचबरोबर तो माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. रॅशनल ॲनिमल म्हणजे तो बुद्धिजीवी प्राणी आहे आणि त्या जोरावरती माणूस किंवा एखादी स्त्री असेल, महिला असेल, ती एका पुरुषाशी एखाद्या रूममध्ये राहायला घाबरेल. पण तीच जेव्हा सर्कस सुंदरी होते, तेव्हा हिस्त्र 25 सिंहाला सुद्धा हँडल करू शकते. कारण ती बुद्धिजीवी आहे. हं, तिच्या हं, एका बुद्धीच्या जोरावरती त्या सर्कस सुंदरीच्या ते सिंह असतील, ते वाटेल तसे वागू शकतात. तिने सांगितलं तशा कसरती करू शकतात. हं. कारण ही बुद्धीची ताकद आहे. सिंहाला ताकद असली तरी त्यांना बुद्धी नसते. हो. बुद्धी हा माणसाकडे असते आणि म्हणून आपण बुद्धी जी आहे, हे सुद्धा आपल्याला विज्ञानाने समजावून सांगितलेलं आहे. मेंदू कशासाठी आहे ते सांगितलेलं आहे. पण आपण इतर अवयवांचा विचार करतो, बुद्धीचा वापर करत नाही. त्यामुळे 50 वर्षापूर्वी चंद्रावरती माणूस गेला.
आपण नील आर्मस्ट्रॉंगचा येस. आर्मस्ट्रॉंगचा धडा शिकवतो. हो. 25 जुलै 1968 सालामध्ये त्यांनी चंद्रावरती पाय ठेवला. आज आपलं लँडर जे छोटंसं असतं, ते सुद्धा चंद्रावरती उतरताना 2 वेळा आपटलेलं आहे. 50 वर्ष 52 वर्ष झाली. आज भारतातला माणूस, भारतातलं स्वतःचं यान चंद्रावरती गेलं नाही. कारण आपण चंद्राचा उपयोग जसा करायला पाहिजे, तसा आपण केला नाही. आपण हनीमूनच्या गोष्टी करतो. पण आपण हनीमून चंद्रावरतीच जाऊन करायचा हा विज्ञानवाद नाही. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण बुद्धीपेक्षा भावनेला जास्त महत्त्व देतो. मग त्यासाठी धर्म आला, संस्कृती आली, जात आली, भाषा आली. ह्यामध्येच आपण गर्तेत करतो. आपण मराठीच्या बद्दल बोलतो ना, माझी मराठीची आहे बोलू किती कौतुक के अमृता ते पैजा जिंके. अमृतानी आहे ना, मराठी भाषा चांगलीच आहे. पण इतर भाषांना आपण कमी शिकायचं, कमी लेखायचं कारण नाहीये. तर विज्ञान जे असलं पाहिजे ते दैनंदिन जीवनामध्ये आपण आचरणात आणलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे, की कोरोनानी काय आपल्याला शिकवलं, कोरोनाच्या कोव्हिड-19 की स्वच्छतेचा नियम शिकवलेला आहे. अगदी तुम्ही ह्याची बरोबर. काळजी घ्या. आज आपण इतके दिवस विषाणू आणखीन जीवाणू ह्याच्यावरती डिटेलमध्ये बोललेलो आहे. पण तो दिसत नाही, पण आहे. हां, पण त्याला शाळेमध्ये आपण पण देव म्हणत नाही. पण त्याला शाळेमध्ये आपण देव म्हणत नाही. शाळेमध्ये विषाणू जीवाणू शिकवलं जातं सर. नाही शिकवलं जातं, पण तो दिसतो ना, त्याचं डिटेलिंग कसं कळतं? त्याला विज्ञानाने आपल्या टेलिस्कोप खाली बघितल्यानंतर दिसतो तो. समजलं हो, की नाही? हो. आज जो दृष्टीला दिसत नाही, तो कोव्हिड-19चा व्हायरस जो आहे, तो असं म्हणतात, की मुंगी आपल्या ह्याच्या सुईच्या अग्रभागाच्या 1000वा टोकावरच्या इतक्या भागा इतका सूक्ष्म आहे तो. पण तो आज आपल्यापर्यंत गेलेला आहे. आपल्याला वैज्ञानिक जर नजर करायची असेल, तर प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण तसं नीट वागलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला भाषेचा विचार जसा कळला पाहिजे, तशी विज्ञानाची भाषा सुद्धा आपल्याला कळली पाहिजे. आपण सहज म्हणतो. आजही अनेक लोकं आपले शिक्षक पण सांगत असतील. त्यांना अटॅक आल्यानंतर त्यांच्या इथे आपलं स्टेन घातली डॉक्टरकडे गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये. तर ते म्हणतात, "काही नाही झालं, फक्त नस दबली होती." नस दबली म्हणजे क्लॉट झाला असं नाहीये. हां, तो हां. गावठीपणा झालेला आहे. तुम्ही उपचार घेतात विज्ञानाचे, पण भाषा वापरतात जुन्या पद्धतीची. तो हां, ही हां. पद्धत आहे. याचा अर्थ आपण विज्ञानवादी नाही. क्लॉट्स का होतात? हे 8वी, 9वी, 10वी शिकलेल्या हृदय शिकवतो ना आपण 9वी हो, हो, हो. अख्खं हृदय शिकवतो जर आपण 9वी विज्ञानामध्ये असेल, तर विज्ञानामध्ये रक्तप्रवाह कसा चालतो, कसा चालत नाही हे आपल्याला कळत नाही. पण आपण भावनिक लेव्हलने विचार करतो कारण का आपल्या संस्कृती असतात, संस्कृतीतनं आलेले उपचार असतात. त्याच्यामध्ये हं. त्या गर्तेमध्ये अडकलेलो असल्यामुळे आपण विज्ञानापर्यंत जितकं पाहिजे तितकं आपण पोहोचत नाही. ते पोहोचणं हे आपलं काम आहे आणि त्याचं मला वाटतं सुरुवात शाळेपासून आणि शाळांपेक्षा शिक्षकांपासून झाली पाहिजे. जे हृदय जे आहे, हे आपलं जर शरीराचं संपूर्ण चलन-वलन करत असेल, तर त्याच्यामध्ये काय-काय अडचणी येऊ शकतात, ही आपल्याला अधिक अगदी शिकवताना म्हणजेच म्हणजे सर नक्कीच की शिक्षकांनी अ, वैज्ञानिक जाणीवा स्वतःमध्ये जागृत ठेवल्या पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या समोरच्या मुलांना शिकवत असतो, समोर आपण एक पिढी घडवत असतो, त्यावेळेस आपण जे पाठ्यपुस्तकामध्ये किंवा जे विज्ञानामध्ये आहे, त्याचंच अनुकरण आपल्या मुलांनाही करायला सांगितलं पाहिजे किंवा भाग पाडलं पाहिजे. अगदी म्हणजे बरोबर सर. वैज्ञानिक दृष्टिकोन किती असावा? म्हणजे विज्ञानाच्या धड्यामध्ये असला पाहिजे असं मला वाटत नाही. हं, मला हं. वाटतं भाषेचं शिकवताना सुद्धा असला पाहिजे विज्ञानवादी दृष्टिकोन. शाळेतला एक शिक्षणातला भाग आणि एक अभ्यासक्रमानुसार शिकवणं हे स्वाभाविक आहे. त्याची हं, उत्तरं हं. पण मुलांना नीट देता आली पाहिजे. हं, पण जेव्हा हं. आपण मुलांना शाळेत शिकवतो, "देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो." तर हं. आकाश देवाचं नाहीये हेही मुलांना शिकवलं पाहिजे आणि कल्पना चावला कशी अवकाशामध्ये गेली आणि तिचं जीवनचरित्र सुद्धा सांगता आलं पाहिजे. अगदी कारण बरोबर तेही आहे. आपल्यामध्ये पाहिजे. कारण ते अगदीच. आकाश देवाचं नाहीये. आकाश आहे कल्पना चावलाचं आहे. आकाश आहे सुनीता विल्यम्स आहे. आकाश आहे ते उद्या कुठल्यातरी आपल्या ग्रामीण भागातल्या सखाराम भोसलेचं सुद्धा असू शकेल. आपण अगदी नक्कीच. आकाश त्याला मोकळं करण्याइतकं आपण विज्ञानवादी अवकाश आपल्या बुद्धीमध्ये व्यापलं पाहिजे आणि व्यापक केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये आपण कमी पडतो आणि विशेषतः म्हणजे आपण विज्ञान सगळं वापरतो. आज आपण मोबाईल वगैरे मी तुमच्याशी बोलतो. नशीब हं. फक्त की ह्या मोबाईलला कोणी आता हार घातला नाही. साधं मी तुम्हाला सांगतो, अनेक जण गावाला जाताना आपल्या गाड्यांना हार घालतात.
गाडी हा सारखीच चालणार. पण आलेला बसलेला ड्रायव्हर आहे, त्यांनी जर काल नाईट शिफ्ट केली असेल, तर तो तुम्हाला 8 तास आणि 12 तासाचा प्रवास आता कसा देणार? बरोबर. विज्ञान आपल्या जागी खूप प्रामाणिकपणे असतं. आपण गाडीला हार घालण्यापेक्षा गाडी चालकाला जेव्हा हार घालू ना, तेव्हा आपला विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक स्पष्ट हे लक्षात ठेवता येईल. आणि त्या पण ड्रायव्हरला छान वाटत. हो हो. चालवणारा नीट असेल, तर ते यंत्र नीटच चालणार. त्या अगदी बरोबर. यंत्राचा वापर करणारा जर अर्धवट असेल, सक्षम नसेल, तर त्याच्यामध्ये नुकसान होणार. इतका अ, विज्ञानवाद सोपा असला पाहिजे, करून सांगितला पाहिजे. मी एकच बोलणार आहे, कारण त्याच्यावरती पुढे भाष्य आपल्याला नाही करायचं. परंतु मी एक बोलणार आहे, की मी असे काही पाहतो, एम-एस-सी, बी-एस-सी, सायन्समध्ये पी-एच-डी असे केलेले आमचे बांधव स्वतःच्या गाडीला ते उलटे लिंबूवाळीचे आमच्या बांधतात आणि ते गाडी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये घेऊन जातात. शिक्षक कशाला वैज्ञानिक पण मग बांधतात. ते हां, मग तेच तेच मला म्हणायचं. ते आता त्या विषयावरती मला पुढे जायचं नाही. मी सांगितलं नाही, की पण त म्हणलं की तप्यालं. आपण यातून थोडं बाहेर निघलं पाहिजे. आपण स्वतःमध्ये वैज्ञानिक जाणिवा जागृत केल्या पाहिजे. आपण खूपच सुंदर सांगितलेलं आहे. सर मला आपल्याला पुढे घेऊन जायचंय, की आपण बोलता संस्कृती, संस्कार वगैरे 2-3 शब्द आपले आले होते. आणि आज आपण साधं गल्लीमध्ये फिरताना सुद्धा किंवा गावामध्ये, समाजामध्ये जर एखादा मुलगा काही असेल, तर आपण त्याला काही संस्कार आहेत की नाही, सहज बोलता बोलून जातो. मग आता आपण जर पाहिलं शिक्षण क्षेत्रामध्ये संस्कार वर्ग काही ठिकाणी सुरू व्हायला लागलेले आहेत. 3-3, 2-2, 3-3 वर्षाचे मुलांचे संस्कार, त्यांना संस्कार वर्ग सुरू तुम्ही तुमच्या वाचनात आला असेल किंवा तुम्ही त्याच्यावरती कदाचित लिहिलं असेल किंवा लिहिताल. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे, की आपल्या पाल्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी पालक असमर्थ ठरत आहेत काय? यावर आपलं मत मुळात काय? मुळात असं आहे, तुम्ही जे विषय काढला तो छान काढलात. कारण का संस्कार केंद्राबद्दल माझा आक्षेप आहे थोडासा, हं, की संस्कार मुलांवरती करायचे लहान. हं, ज्या मुलांना आपण जन्म देतो, त्याच्यावरती जर आपल्याला संस्कार करता येत नसेल, तर हं. ते जितकं लांछनास्पद आहे, हां. त्याचप्रमाणे ज्या आई-वडिलांनी मला जन्म दिला, त्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सुद्धा पाठवणं, हे सुद्धा लांछनास्पद आहे. अगदी. सर म्हणजे तुमच्या आप तुमच्या तुम्ही संस्काराच्या संदर्भामध्ये तुमचं जे काही मत असेल ते असेल. परंतु मला तुमचं या ठिकाणी एक मत आवडलेलं आहे, की आपल्या मुलाला जर संस्कार द्यावे लागत असतील किंवा देण्यासाठी आपण असमर्थ असेल किंवा आपल्या पालकांना, आई-वडिलांना वृद्धाश्रमात घालावं लागत असेल, तर ही वाईट गोष्ट आहे. आपण कंटिन्यू करू शकता. बरोबर. हे आणि ते समाजासाठी चांगलं नाही. पण होतं काय माहिती आपल्या समाजामध्ये मुळात मूलतः एक खोड आहे, की औषध आहे म्हणून आपण आजारी पडतो. हं, आपल्या आई-वडिलांची 2-3 पिढ्या मागे गेलं, तर आपल्या आजोबांनी किंवा पणजोबांनी त्यांचे संस्कार त्यांच्या मुलांना दिलेले होते ना. हं, शेतात कसं राबायचं, कसं प्रामाणिक राहायचं, हं, हे हं, संस्कारच आहे ना. संस्कार हं. म्हणजे चांगला व्यवहार. मी हो. एका संस्कार केंद्राचं उद्घाटनच माझ्या हस्ते झालं होतं आणि मी हं, तिथे बघितलं ती 3 वर्षाची मुलं, त्यांना संस्कार शिकवण्यासाठी त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं. एक प्रात्यक्षिक केलं आणि तिथे अभंग त्यांनी आपले एक त्यांच्याकडनं श्लोक म्हणून घेतला. तो असा संस्कार केंद्रामध्ये काय असतं? तुम्ही एकदा तुमची मुलं एखाद्याच्या ताब्यात दिली, तर आपण म्हणतो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती बनते. मग तुम्ही ज्या जन्म घातलेल्या मुलांना जर तुम्ही आकार देऊ शकत नसाल किंवा तेवढंही ज्ञान नसेल, तर ज्यांच्या ताब्यात जातील ते त्यांची वाटच लावणार आहेत. ते काही सोडणार नाहीत. त्या ठिकाणी त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं, तर पहिलं त्यांच्याकडनं एक प्रार्थना म्हणून घेतली. "मोरया, मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे." हे आपल्याला माहिती आहे. ते मी हं, सगळं ऐकलं आणि माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, संस्कार केंद्राचं उद्घाटन करताना तुम्ही आज अत्यंत योग्य माणूस बोलवलेला आहे. हं, हं. कारण ज्या संस्कृतीच्या नावाने आपण संस्कार करतो ते किती खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानुसार त्याने हा जो श्लोक होता त्याच्यामधला अर्थ त्यांना सांगितला. "मोरया, मोरया मी बाळकाने" ही जर रिॲलिटी झाली, वस्तुस्थिती आहे. तर मी छोटा मुलगा आहे, काय करू? "तुझीच सेवा करू काय जाणे." मी तुझी काय सेवा करू हे मी काय जाणू शकत नाही. आणि पुढे तो म्हणतो मुलगा, "अन्याय माझे कोट्यानुकोटी." आता 3 वर्षाच्या मुलाने कुठले अन्याय केलेले आहेत मला सांगा ना? त्याला का कंडिशन करतायत? आपण जन्माला आलो हा अन्याय आहे का? आणि पुढे काय लाईन अशी आहे, की "मोरेश्वरा तू बा घाल पोटी."
अन्याय माझे कोट्यानु कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी. म्हणजे त्या मुलाला लहानपणापासून कंडिशन केलेलं आहे, की मी किती जरी अन्याय केले ते तुझ्या पोटात घालून घे, तू मला माफ कर. अशा पद्धतीने ह्या संस्कारातून मुलं जास्त अन्याय करायला शिकतात. हे आपल्याला कळलं पाहिजे. किंवा आपल्याला वाटतं, की आपल्याकडे चांगल्या ठिकाणी पोस्टिंग झाली, की त्याच्याकडे सत्यनारायण घातला जातो. आता सत्यनारायण काय त्या अडाणी असलेल्या गाडगे महाराजांनी 1956 सालामध्ये सांगितलेलं आहे. सत्यनारायण कोण घालतो? जो लोभी असतो तो सत्यनारायण घालतो. त्या मूळ कथेमध्येच तसं सांगितलेलं आहे. पण आपल्याला ते माहिती नाही. त्यामुळे अगदी. मुलांना आपण त्यांना ताब्यात देतो. 1956 सालातलं गाडगे महाराजांचं भाषण आजही YouTubeला आहे. प्रत्येक शिक्षकाने ते वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. काय त्यांनी सांगितलेलं आहे? कारण आता अनेक शाळांमध्ये सुद्धा सत्यनारायणच्या पूजा घालतात. पोलिस स्टेशनला सत्यनारायणच्या पूजा घालतात. आम्ही नेहमी अग- सांगतो, की ज्याच्या दारामध्ये काळी बाहुली, त्याच्याकडे ब्लॅकचा लोचा आहे समजा आणि ज्याच्या घरामध्ये सत्यनारायण झाला, तेव्हा समजायचं की त्याची क्रीम पोस्टला बदली झाली. क्रीम अच्छा. पोस्टला म्हणजे भ्रष्टाचार जास्त जोरात हे इंडिकेशन्स आहेत. नक्कीच. समजलं की नाही? हां, सर म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, की आता पालकांनी आपल्या मुलांना संस्कार जे आहेत, हे संस्कार घरी कशा पद्धतीने दिलं पाहिजे? काय आपण केलं चांगल्या पाहिजे? पद्धतीने मुळात त्यांनी स्वतःला भाषा त्यांनी चांगली स्वतःची शिकली पाहिजे. आपले जे समजा प्रार्थना असतील, श्लोक असतील, काही गोष्टी असतील, मुलांसाठी काढा ना अर्धा पाऊण तास, की पहिल्यांदा तुम्ही वाचा ना आणि मुलांना शिकवा ना. कोणाकडे जशा कोंबड्या आपण घरात एका खुराड्यामध्ये रात्रभर ठेवलेल्या असतात आणि सकाळी त्या सोडून द्यायच्या आणि रात्री आपलं दिवसाला कधीतरी त्या अंड टाकायला येणार. अशा पद्धतीने मुलं कोणाच्या ताब्यात देऊ नका ना. हं, हं. तुमच्या ताब्यात ठेवा. तुम्ही तुम्ही जर मुलांना जन्म घातलेला असाल तर 1 तास, 2 तास त्याच्यावरती संस्कार करण्यासाठी वेळ द्या. त्याला सर भूक कशी आपण मारायची तेही शिकवा. समजलं अगदी. की नाही? आलेला पैसा वापरायचा कसा तेही शिकवा आणि तेवढं शिकवता येतं. नंतर त्या मुलं आज उलट आहे. आज पालक काय म्हणतात माहितीये? शाळेत जाऊन हेच शिकलात काय म्हणून. पण शाळेतली माणसं अशी शिक्षक म्हणत नाही, घरात तुम्हाला हेच शिकवतात काय म्हणून. समजलं की नाही? बरोबर आहे. हे दोन्ही बाजूनी झालं पाहिजे. त्यामुळे म्हणजे पालकांचं संस्कारांची रुजवणूक ही शाळेबरोबरच आपल्या आपल्या घरांमध्ये सुद्धा पालकांनी केली पाहिजे. सर आणि खूप ती काळजीपूर्वक केली हां, पाहिजे. नक्कीच सर. सर तुम्ही आतापर्यंत 35 वर्षामध्ये वेळोवेळी शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात वेळोवेळी तुम्ही तुमच्या लेखणीतून लिहिलेलंच आहे. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की शिक्षकांनी स्वविकास करण्यासाठी काय करावं किंवा शिक्षकांनी कसा स्वविकास करावा? स्वविकासाच्या कल्पना व्यक्तिमत्व जे असतं, विकास, स्वविकास मध्ये आपला विकास. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल जास्त लोक बोलतात. हं, मी जो माझं व्यक्तिमत्व आहे हे तुम्हाला दिसतं. समजलं की नाही? हं, हं, पण काय असतं ते महत्वाचं आहे ना. हं, आणि मला असं वाटतं, की आता व्यक्ती विकासावरती खूप मोठा धंदा पण सुरू आहे. हं. पण कॅरेक्टर डेव्हलपमेंट वरती बोललं जातं का सांगा? माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या चारित्र्यावरती डेव्हलप असतं. हं. तिथपासून माणसाने सुरुवात केली पाहिजे. तो शिक्षक असेल कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाने केली पाहिजे. अगदी, अगदी. की माझं व्यक्तिमत्व हे दिसण्यापुरता, कपड्यांपुरता, माझ्या बाह्य गोष्टींसाठी नाहीये. मी फरारी घेतो, गाडी किंवा माझ्या हातामध्ये 4 अंगठ्या आहेत. शिक्षिका पण आपल्या गळ्यामध्ये किती दागिने घालतात. आपण त्या गरिबांच्या मुलांना शिकवताना किती अंगावरती कपडे आणि किती आपली श्रीमंती दाखवायची ह्याला सगळ्याला मर्यादा आहे. समजलं की नाही? तर ते दाखवायचे म्हणजे आतून आपण किती आहोत. आपली भाषा, आपली वाणी, आपला व्यवहार आणि पहिलं म्हणजे नवीन-नवीन विषय समजून घेण्याची क्षमता. माझं मी शिक्षण क्षेत्रावरती इतकं लिहिलेलं असेल बऱ्यापैकी. अनेक शिक्षक संघटनांची, शिक्षकांशी माझा संबंध जेव्हा येतो, तेव्हा मला नेहमी असं माझ्या ऑब्झर्वेशन मधून आलेलं आहे. कदाचित ते धाडसाचं ठरेल. अपवादात्मक सोडून द्या. ज्यांना सामाजिक जाणीव आहे त्यांचा भाग सोडून द्या. पण शिक्षक जेवढा इयत्ता ज्या इयत्तेला शिकवतो, त्याच्या 2 इयत्ता फक्त त्याचं ज्ञान जास्त असतं. फक्त 2 इयत्ता. म्हणजे 8वीचा जो शिक्षक असतो त्याला 10वीच्या मुलांच्याच फक्त परीक्षेचा पेपर नीट देता येईल अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे मी 4थीला 1ली, 2री, 3री, 4थीला शिकवताना त्या मुलाचं ठरलेलं असतं ना. मुलांना तर विचारा तुम्ही मी काय मी व्हायचं? मी ते पुढं सांगतात मी त्याकडे मी तुम्हाला पुढे घेऊन जाणारच आहे मी. 1ली, 2री किंवा त्या विषयाकडे मी घेऊन जाणार आहे.
मला आपल्याला असं विचारायचंय की शिक्षक म्हणून माझी प्रगल्भता मी कशी प्राप्त करावी? हां, मग तोच विषय त्याला धरून आहे. ती प्रगल्भता कशी प्राप्त करावी त्याच्यासाठी वाचन, मनन, चिंतन तर नियमित पाहिजे. हं, एकदाच केव्हा तरी शाळेतला अभ्यासक्रम शिकवलेला असतो. तोच मी सतत शिकत राहिलो, हं, तर माझी प्रगल्भता ती कधीच वाढणार नाही. त्या मुलांच्याच जोडीने वागेल. म्हणून हं, मगाशी मी जो अर्धवट तुम्ही प्रश्न थांबवला ते उत्तर, त्याच्यामध्ये मला असं सांगायचं होतं, की मुलं 1ली, 2री, 3री, 4थी मध्ये शिकताना किंवा त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या मनामध्ये कायम एक गोष्ट रुजवतात, की तुला काय बनायचंय? तर हं, त्या मुलाने ठरवलेलं असतं, मी डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, पत्रकार बनायचं, अजून शिक्षक बनायचंय किंवा प्राध्यापक बनायचं, काही राजकारणी बनायचंय. तो वेगवेगळ्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं देतो. मग हं, एवढे विषय समजण्याची ताकद त्याला घडवणाऱ्या शिक्षकामध्ये आहे का? तर पहिली त्या शिक्षकाला इंजिनिअरिंगचा अभ्यास चांगला माहिती असायला पाहिजे, वाचायला आला पाहिजे तो. हं, मग हं. त्याला डॉक्टरीतलं जे शिकतात ते एखादं पुस्तक त्यांनी वाचलं पाहिजे. कारण तुम्हाला डॉक्टर घडवायचे आहेत ना उद्या. उद्याचे डॉक्टर तुम्हाला आज घडवायचे आहेत. 7वी, 8वी, 10वी, 15वीत काय असेल. आज आपलं आपलं अवकाश शास्त्र जर शिकवायचं असेल, तर तुम्हाला सगळं आजचं सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे टेक्नॉलॉजीच्या. हो. तर त्या मुलांचं व्यापकता तुम्हाला येईल आणि ती जर प्रगल्भता आली, तर आपण जी मुलं उद्याची तयार करणार आहोत, ती मुलं सक्षमपणे अधिक चांगली करता येईल. नाहीतर काय होतं 15 वर्षांनी तो मुलगा येतो. "बाई तुम्ही खूप चांगलं शिकवलं" किंवा "गुरुजी तुम्ही खूप चांगलं शिकवलं 4थी मध्ये. पण तुम्ही शिकवलं म्हणून मी आज इतक्या वरच्या पदाला गेलो. आज काय मुख्यमंत्री झालो, अजून कोण झालो" असं काय-काय बरंच काय-काय सांगतो. हं, हं. मग मला नेहमी प्रश्न पडतो, जे शिकवतात ते तिथवर जात का नाही? अगदी तुम्ही मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले प्राध्यापकांना पण प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही इथं धरणं बांधणारे जर तुम्ही हे माणसं जर मुलं जर शिकवतात, तर घरातला तुम्हाला एक नीट ओटा सुद्धा नीट किचनचा का नाही बांधता येत? हां, म्हणजे हां. ह्याचा अर्थ तुम्ही जे शिकवता त्याच्यामध्ये नुसतं अकॅडमिक किंवा थिअरी असता कामा नये. तर त्याच्यामध्ये कृतिशीलता असली पाहिजे, की जे तुमच्या ह्याच्यामध्ये कृतिशील शिक्षक हो. महाराष्ट्र जी संघटना आहे, त्याच्यामध्येच आलंय, की आपण कृतिशील म्हणजे फक्त प्रयोगांपुरतं नसलं पाहिजे. हं, हं, अजून मुलं तर ती प्रयोगांना आपण कृतिशील दाखवतो, पण आपण स्वतः काय पाहतो? आपण हं. किती विज्ञान सेंटरला जाऊन भेट दिली? आपण कधी मेडिकल सायन्स शिकवताना खरंच त्या लॅबोरेटरीजना किती भेट दिल्या स्वतःहून? स्वतः म्हणजे आपण एक माणूस म्हणून किंवा मला प्रगल्भता येण्यासाठी मला वाटतं ती जबाबदारी जशी आमच्या पत्रकारांच्या कामातला एक भाग म्हणून आम्ही हं. जातच असतो. पण शिक्षकांनी वारंवारपणे जो आज 25 वर्षापूर्वी डॉक्टर बनायला शिक्षण दिलं जायचं, तर त्यावेळचा हं, शिक्षक आणि आजचा शिक्षक ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तो मला असं हं. वाटतं ती प्रगल्भता आपल्याला त्याच्याकडे प्रत्येक शिक्षकांकडेच नाही, तर पालकांकडे सुद्धा आणि समाजातल्या प्रत्येक घटकाकडे आली पाहिजे. कळलं की नाही? तर हं, चांगलं हं. वाईट आपल्याला तपासता येईल असं मला वाटतं. अगदी बरोबर. सर आता बोलता-बोलता म्हणजे याचाच अर्थ असा, की प्रत्येक शिक्षकानं अपडेट असायला हवं. आहेत ना सगळे आता आपण मोबाईलवरती तर सगळे अपडेट आहोत ना. हां, पण त्याच्यामध्ये आपण काय पेरतो, समजलं की नाही? हां, हां. त्याच्यावरती आपण चर्चा किती करतो. म्हणजे मला त्याच्यातून शिक्षकच जर परत दिसत असेल, तर आपण सर म्हणू मग त्यापेक्षा शाळाच घ्या ना, कशाला हां. मोबाईल आणखीन याचा वापर करतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय? तर आपण प्रगल्भ असलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडी तर आपल्याला माहितीच पाहिजे. पण समाजामध्ये एकूण घडामोडी काय त्याही समजल्या पाहिजेत आपल्याला. हं, हं, हं. म्हणजे त्यासाठी तुम्हाला इतका वेळ असतो. मला नेहमी असं वाटतं, की इतर लोकं 8-8 तास आणि 10-10 तास काम करतात. अनेक शिक्षक सुद्धा करतात, नाही असं नाही. पण शाळेमधले शिक्षक किंवा प्राध्यापकांची तर मौजच आहे भयानक. आणि 4 तास, 5 तास जे आर्टचे शिक्षक असतात, ते प्राध्यापक असतात, त्यांना 4 पैकी 2च वर्ग घ्यायचे असतात. आणि एक 6-6 तास ड्युटी असते. पुन्हा आपल्याला शनिवारची अर्धा दिवस सुट्टी असते. ह्या सगळ्या काढल्या आणि जर दिवाळीची 3 आठवडे आणि 6 आठवडे सुट्टी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप अपडेट होता येईल असं मला वाटतं. हं. ते त्यासाठी आपण स्वतःला केव्हा तरी आपण डी-एड, बी-एड झालेलो असतो, मधली प्रशिक्षण शिकवतो. आपल्याला अजूनही काही लोकं जे सेन्ससला जातात मुलं जनगणनेसाठी किंवा इतर हं, माहितीसाठी, हं. जे शिक्षक जातात ते नेहमी तक्रारी करतात. आम्हाला ही बाहेरची कामं शिक्षकांना का देतात? समजलं की नाही? तर माझं असं म्हणणं आहे, की तुमच्याकडे आलेला विद्यार्थी कुठून आला? कुठे आहे? राहतो कसा? हं. त्याचं घर कसं आहे? हे समजण्यासाठी सुद्धा ही कामं करा.
जनगणनेचं काम जरूर करा. त्यांची घरं कुठे आहे आणि कशी आहे ती समजून घ्या. आज ते आपण अंतर खूप राहिलेलं आहे शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये. जसं शहरीकरण होतंय तसं हे अंतर खूप वाढलेलं आहे. येणारा विद्यार्थी आहे तो अजूनही त्या वाईट परिस्थितीतून येत असतो. ह्यासाठी तिथे जा, समजलं की नाही? आणि जातात काही प्रगल्भता घेतात, पण तक्रारीचे सूर अनेकांचे असतात. आणि खरं म्हणजे पहिली जर शिक्षिका सावित्रीबाई फुले कशा झाल्या एकदा समजून घेतलं की नाही, की दगडगोटे खायची कशासाठी खायचे तर हे प्रत्येक शिक्षकाला कळू शकतं. ज्या अगदी बरोबर. आपल्या समोर एवढं मोठं उदाहरण आहे, समजलं की नाही? की म्हणजे आपल्याला आपण कशासाठी शिकायचंय. जे स्वतःच्या कळतंय. अंगावर स्वतःच्या अंगावर शेण, माती, चिखल, दगड खात खाल्लं आपल्याला तर तेवढं तरी या परिस्थिती नाही ना. या देशातील सर्व मुलींना, म्हणजे सर्व जाती धर्माच्या हो. मुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्या माऊली झगडल्या. म्हणजे मला आणि विशेषतः शिक्षकांनी व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतली नाही, की खूप राग येतो. मग शिक्षकच कशाला झालात तुम्ही? शिक्षक हे व्हॉलंटिअर रिटायरमेंट नाहीये ते. 10 अच्छा. वर्ष, 20 वर्ष झाली, मला त्रास झाला म्हणून मी नाही करणार. हे बरोबर नाही किंवा माझी आता मुलं आता फॉरेनला गेली, मग कशाला त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन शिकवायचं आणि झोपडपट्टीत जाऊन शिकवायचं. मला वाटतं खूप चुकीचं आहे. मग तुम्ही शिक्षक होऊच नाही. शिक्षक काय, डॉक्टर काय, पत्रकार काय? आमच्यामध्ये पत्रकार पण चांगले चटपटीत एंटरटेनमेंटचं जर्नलिझम करतात किंवा क्रिकेटचं जर्नलिझम, स्पोर्ट जर्नलिस्ट होतात. मग म्युन्सिपालिटीतला हम्म. भ्रष्टाचार कोणी काढायचा? अगदी. बाकी गोष्टीच्या चुका आहेत त्या लोकांना दुरुस्त कशा करायला लावायच्या? तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जायची तुम्हाला सवय पाहिजे. ती नाहीये आता आपलं म्हणजे स्वतःला प्रोफेशनलिस्ट समजतात. विशेषतः आपण पेशा म्हणतो. शिक्षकी हा पेशा आहे. पेशा म्हणजे माझ्या पेशीत आहे तो असा आहे त्याचा अर्थ खरा. अच्छा, अच्छा. पण तसं न करता लोकं त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने वावरतात. वावरायला पैसे कोणाला नकोय. पैसा पाहिजे, श्रीमंती पाहिजे, सगळं पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्हाला सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान प्रचंड पाहिजे. अगदी आपली बरोबर उन्नती सर. झाली म्हणजे समाजाची झाली असं कृपया समजू नका. समाज अजून आहे तसा आहे. लाटेमागून लाट येते ना तशी प्रगती येते, किनाऱ्याला आपटते आणि सुपीक जागा करून जाते. पण राहिलेली लोकं तशी तडफडत आजही आहेत. आज जे आपण कोरोना नंतर जी गावाला जाणारे मायग्रंट बघितले 14 लाख यस, यस, यस. स्थलांतरित, ते केल्यानंतर हा भारत देश कसा आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे ह्याचं भान शिक्षकी प्रत्येक पेशामध्ये मुळे मध्यमवर्गीय झालेल्या लोकांना आलं पाहिजे. समजलं अगदी की नाही? बरोबर, असं बरोबर. मला वाटतं. जे अगदी पत्रकारांना पण नक्कीच, आलं पाहिजे. नक्कीच. नक्कीच याचं भान जे आहे ते सर्व शिक्षकच नाही तर पत्रकार असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं याचं भान ठेवलं पाहिजे. सर, वेळ पटपट निघून जातोय. तुमच्याशी गप्पा खूप मारायच्या आहेत. व्ह्यूअर्सचे प्रश्नही खूप आलेले आहेत. मी आपणाला माझ्या या ठिकाणचा शेवटचा प्रश्न मी विचारतो आणि आपण व्ह्यूअर्सच्या प्रश्नाकडे जाऊया. सर, तुम्ही 35 वर्ष पत्रकारिता करत आहात. वेगवेगळ्या बातम्या करत आहात. काही हॉट असतील, काही कशा वेळेनुसार, प्रसंगानुसार तयार करत असतात. मग काही वेळेस चुकीची बातमी एखाद्या वेळेस प्रसिद्ध होते. तेव्हा मग खूप वाईट वाटतं. मनस्ताप हां. होतो. मग आणि याला 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 ठीक आहे. तुम्हाला मनस्ताप होण्याचं कारण नाही घेतलं पाहिजे मला असं म्हणायचं. मला पुढं थोडं बोलायचं आहे, की काही वेळा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होतात. याला अनेक कारणं असू शकतात. पत्रकाराला चुकीची माहिती दिल्यानंतर ही चुकीची बातमी येऊ शकते किंवा पत्रकाराकडून काही नजर चुकीनं ऐकलं असेल, तर त्यावेळेस ही चुकीची बातमी होऊ शकते. आणि मग या मिसकम्युनिकेशन मधून किंवा एखाद्यानं मुद्दाम म्हणून काहीतरी चुकीची बातमी दिली, तर अशा वेळेस ज्यावेळेस बातम्या प्रसिद्ध होतात, लेख प्रसिद्ध होतात, असे तुमच्या जीवनामध्ये काही प्रसंग आलेत का? असे येतातच संपादक म्हणून येतात. संपादक म्हटल्यानंतर स्वतःकडनं चुका व्हायचं प्रमाण खूप कमी आहे. हं, शाब्दिक चुका होऊ शकतात, की आपलं एक 1700 आपल्याला गणितं तेवढी फार मोठी समजत नाही. आम्ही हं, हं. जेव्हा जर्नलिझममध्ये आलो, तेव्हा हं. एक 5,00,000चा भ्रष्टाचार हा मोठा असायचा. आणि आता अच्छा. 5,00,000 आणि 5,00,000 कोटी म्हणजे खूप काही वेळेला गफलती त्या होतात तशा. म्हणजे हं. माझ्याकडनं त्या पद्धतीच्या झालेल्या आहेत. पण संपादक म्हणून जेव्हा आपण अनेक पत्रकार असतात, नवोदित असतात, जुने असतात, त्यांच्याकडनं त्यांना चुकीच्या पद्धतीने वापरून घेतलं सुद्धा जातं. की हो. अलीकडचीच मी एक बातमी सांगेन, की काही कोरोना काळातली आमच्या डिजिटल चित्रलेखामध्ये छापून सुद्धा आली आहे. एका शिक्षकाने
मला आम्हाच्या जी बातमी आली त्याचं चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करून 7.5 कोटी रुपयाचं त्याला बक्षीस मिळालं असं त्यांनी त्या आमच्या वार्ताहराला सांगितलं. अच्छा. वार्ताहरांनी छापलं. मलाही हं. शंका आली. शिक्षकाला 7.5 कोटी म्हणजे खूपच झालं ना आणि एका शिक्षकाला म्हटल्यानंतर बाकीचे शिक्षक म्हणजे खूपच कामाला लागले पाहिजेत. हं, पण हं. ती काही दिवसानंतर ती बातमी खोटी आहे हे कळलं. ज्यांनी लिहिली तो नवोदित होता. मी छाननी केली होती. पण राहिली ते ते तिथपर्यंत काय पुढे सुधारण्याला आम्हालाही संधी मिळाली नाही. पण असं मला वाटतं, की ज्याची त्यालाही लाज वाटली पाहिजे ना. ज्यांनी जी चुकीची बातमी दिल्यामुळे एखाद्याचं प्रोफेशन, एखाद्याचं प्रोडक्शन याची सुद्धा बदनामी होऊ शकते. याची त्याला लाज वाटली पाहिजे. त्याने आरशासमोर उभं राहून स्वतःला बघितलं पाहिजे. मी खोटा आहे एवढं नक्कीच आहे. पण तुझ्यामुळे किंवा तुझ्या प्रसिद्धीच्या हव्यासामुळे, लालचीमुळे तुम्ही दुसऱ्यांनाही खोटं पाडतात. मग विश्वास कोणावरती ठेवायचा? आम्हाला असं वाटतं, की आम्ही शिक्षकांवरती विश्वास ठेवतो, डॉक्टरांवरती ठेवतो, वकिलांवरती ठेवतो. कारण कायद्याशी संबंधित आपण लोकं सगळे आहोत. हं, हं. पत्रकार हा समाजातूनच आलेला असतो आणि आम्हालाही वाटतं, की आपण चांगलं द्यावं, हेतुता द्यावं. पण आपण त्या कुवतीचे आहोत की नाही, हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. त्यांनी त्याचा वापर करता कामा नये. किंबहुना स्वतःहून पुढे येऊन सांगायला पाहिजे किंवा माझ्याबद्दल ही चुकीची बातमी आली. जसं आपल्याबद्दल एखाद्याने अब्रू नुकसानीचा दावा कसा ठोकतो. हो. माझ्याबद्दल जर चुकीची बातमी दिली, तर त्याच्यावरती आपण टीका करतो. पण माझ्याबद्दल खोटी बातमी आली, पण मला फायद्याची आहे म्हणून मी गप्प बसतो. ही हरामखोरी जास्त वाईट ना, समजलं की नाही? तर अशा पद्धतीची अपेक्षा शिक्षकांकडनं तरी नसते. तुम्ही खूप काम करू शकता, चांगलं काम करतात. पण केवळ स्पर्धात्मक ह्याच्यामध्ये काही गोष्टींसाठी किंवा प्रसिद्धीसाठी आपण अशी चुकीची माहिती देणं, आणखीन ती पचवणं, हे जास्त चुकीचं आहे मला वाटतं. त्यावेळी मनस्ताप खूप होतो. पण माझ्या 35 वर्षाच्या काळामध्ये अशी काही मी चुकीची बातमी दिली आणि कोणाचं तरी भयानक नुकसान झालं, असं हं, हं. काही नाही. पण माझ्या योग्य बातम्यांमुळे महाराष्ट्रातल्या एका चांगल्या माणसाचं, जो स्वतःला सगळीकडे दाखवत चांगला होता, अशाचं मुख्यमंत्री पद सुद्धा गेलेलं आहे. समजलं की नाही? तर ही बाजू बरीच आहे किंवा बुवा लोकं आहेत, ते ढोंगी आहेत हे सांगण्याचं काम मी केलेलं आहे. खोटे ट्रस्ट काढतात आणि आपण संत आहोत असे मिरवतात. कुठच्या आपल्या संतांनी ट्रस्ट म्हणजे काढला होता. म्हणूनच तर मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, की निर्भीड पत्रकारिता म्हणजे आणि निर्भीड पत्रकार खरं म्हणजे तुम्ही शिक्षक सगळे आहात म्हणून तेवढं स्पष्टपणे मी फार बोललो नाही आणि इतक्या काय म्हणतात माझ्या नेहमीच्या भाषण शैलीत किंवा वक्तृत्व नक्की शैलीत बोललो नाही. पण आपण त्यासाठी एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा पण मी तुम्हाला नक्कीच सावध राहा एवढंच मी सांगेन, कारण हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे आणि स्वाभिमानाने शिक्षक जगला पाहिजे. कारण माझी आई आज 93 वर्षाची आहे आणि माझ्या आईला भाऊराव पाटलांनी शिकवलेलं आहे. कर्मवीर हो, भाऊराव हो. पाटलांनी. हा तो तिचा विषय राहून गेला मी सर मुलगा बोलायचा. असल्यामुळे मला शिक्षकांबद्दल आणि सगळ्यांबद्दल आदर वाटतो. फक्त शिक्षकांनी आज विचार केला पाहिजे पगार, पैसा, प्रतिष्ठा सगळीच पाहिजे. पण त्याबरोबर आपल्याला एक शिक्षक मी अनेक लोकं घडवली, हे सांगण्याचा आपल्यामध्ये आदर असला पाहिजे. आणि काय पाहावं, काय जावं, कसं वागावं, स्वविकास केला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं, कॅरेक्टर डेव्हलपमेंट इज इम्पोर्टंट. आज वर्तमानात त्याची जास्त गरज आहे. म्हणजे आज जे शिक्षक आहेत सगळे, जे विज्ञानाचे शिक्षक आहेत, त्यांना जमेल तसं आजूबाजूच्या लोकांना कोरोनाबद्दल सावध केलं पाहिजे. की आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आज डॉक्टरही आतमध्ये आहेत आणि शिक्षकही नाहीत कोणी काही करत येऊन विज्ञान हं, सांगत हं. किंवा बॅक्टेरिया आणखीन व्हायरस ह्याच्यामधला फरक काय? ह्याचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणखीन सर अजून काही विचारायचं असेल तर विचारा. विचारायचं म्हणजे मला असं आता प्रश्न इतके आलेत. मग आता अगदी जर आपल्या या चर्चेमधून जर ती प्रश्नांची उत्तरं गेली असतील, तर आपण असे प्रश्न एका वाक्यात तुम्ही फक्त एका वाक्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्या. होय, चालेल. आणि हां. नवनाथ सूर्यवंशी शिर्डीवरून विचारतायत, शिक्षकांना जशी आचारसंहिता असते, तशी पत्रकाराला काही आचारसंहिता असतात का? आचारसंहिता नसतात, पण त्याचे आचार हेच चांगली संहिता होऊ शकते जर नीट वागला प्रामाणिकपणे तर. म्हणजे अच्छा. जे आहे तेवढं जरी सांगितलं तरी पत्रकारासाठी खूप झालं. असं ही आचारसंहिता आहेच. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे. जे आहे ते पहिलं सांग. येस. सत्य असत्य लोकं ठरवतील काय ते. हां, हां, हां. नक्कीच. तेही आचारसंहिता आज पूर्णपणे केली जात नाही, वस्तुस्थिती आहे.
राजेंद्र रामहरी टेकाडे नागपूरहून विचारतायत, जर तुम्हाला मला हसायला येते सर आता. अ, जर तुम्हाला शिक्षण मंत्री केले तर तुम्ही सर्वात पहिला कोणता निर्णय घ्याल? पहिलं म्हणजे शिक्षकांना भरपूर पगार देईल आणि त्यांना प्रत्येकाला किमान 8 तास शिकवा म्हणून सांगेल पहिलं आधी. 8 तास शिकवण्यासाठी 4 तास अभ्यास करा त्याचा. अभ्यास करूनच तुम्ही शिकवा असं सांगेल आणि रोज करा असं सांगेल. आणि पगाराच्या संदर्भात? ते डबल करीन. पण क्लासेस पूर्ण बंद करा म्हणून सांगेल. आता शक्यतो आमचे कोणीही शिक्षक क्लासेस घेत नाही सर. जे आणि घेतात व्याजाने पैसे देणाऱ्या शिक्षकाला तर बडतर्फच पटकन करा म्हणून सांगेल. असे पण काय आहेत आपल्याकडे. सर भरपूर. हो. सर औरंगाबादवरून बबिता महेश श्रॉफ विचारतायत, नमस्कार सर, शोध पत्रकारिता म्हणजे काय? असं काही शोध पत्रकारिता काही नसते. साधारणपणे शोध पत्रकारिता म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने माहिती येते. पण शोध पत्रकारितेमध्ये तुम्ही स्वतःच्या अकलेनी, स्वतःच्या हुशारीनी त्या सत्यापर्यंत किंवा असत्यापर्यंत पोहोचलेले असतात. थोडक्यात म्हणजे स्पॉट रिपोर्टिंग. ते त्यालाच धरून एक पाहिलं प्रश्न तेवढं. हां. शोध त्यालाच म्हणजे एक तुम्ही धरून स्वतः. प्रश्न श्रीनिवास यल्लाराम अहमदनगरहून विचारतायत, तुम्ही शोध पत्रकारितेतून छडा लावलेले एखादं प्रसिद्ध प्रकरण आणि त्याच्या काही आठवणी आहेत का? ते भरपूर प्रकरण. आहेत. एक आता आता तपशिलात सांगायला वेळ नाहीये. पण अनेक बुवा लोकं घरी पाठवलेले आहेत. दुकानं ओके. बंद आहेत आजही त्यांची. ओके, ठीक. ज्ञानदेव नवसरे अहमदनगर नाशिकवरून विचारतायत माऊली, तुम्हाला कोणाच्या पत्रकारितेचा अनुभव चांगला वाटतो? तुम्हाला कोणाच्या पत्रकारितेचा अनुभव चांगला वाटतो? म्हणजे आजच्या आजच्या तारखेला की हो, एक आजच्या तारखेला किंवा आतापर्यंत म्हणजे तुमच्या ह्याच्यात. थोडक्यात म्हणजे तुम्ही कोणाचं पत्रकारिता फॉलो करतात. येस, हे येस. थोडंसं काळ वेगळा आहे, मांडणी वेगळी आहे. समजलं की नाही? पण जी महात्मा फुलेंनी जी पत्रकारिता केली, समाजातल्या गरीब, शोषित त्या माणसांच्या उन्नतीसाठी जे पत्रकारिता करायचे, जे सत्य सांगायचं, असत्य सांगायचं त्या दृष्टीने केली. त्यावेळेचा फॉर्म वेगळा होता. आताचा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने फॉर्म वेगळा असल्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने सादर करतो. पण दृष्टिकोन महात्मा फुलेंनी मांडून दिलेल्या पत्रकारितेचाच आहे. अच्छा. त्यासाठी जमल्यास महात्मा फुलेंनी दीनबंधू लिहिताना पहिल्या अंकामध्ये जी त्यांनी स्वतःची प्रस्तावना मांडलेली आहे, ती जरूर वाचा. इतकंच नव्हे तर आज हे वर्षच आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकाचं शताब्दी वर्ष आहे. तर हं, हं. पहिल्या अंकामध्ये जो त्यांनी संपादकीय लिहिलंय, ते सगळ्या पत्रकारांसाठी आदर्शवत आहे असं मला वाटतं. अगदी. वैशाली साबदे औरंगाबादवरून विचारतायत, योग्य किंवा कोणतीही माहिती सांगत असताना पत्रकार त्यांच्या दृष्टिकोनातून सांगत असतो का? ती त्याची मर्यादा असते ना. त्याची त्याची मर्यादा पण असते. पण जे काही सांगतो, ते लोकं वाचतात. समजलं की नाही? हं. वाचतात किंवा ऐकतात. पण त्याच्या त्या मर्यादाच आहेत शेवटी. तो त्याच्या त्या दृष्टिकोनाच्या बाहेर तो कसा जाऊ शकतो? कारण त्याचा दृष्टिकोन म्हटल्यानंतर एक लक्षात येतं, की आपण जर्नॉमेट्री म्हणत नाही इंग्रजीमध्ये. हं. जर्नॉलॉजी नाहीये. येस, जर्नलिझम आहे. येस. त्या इझम आला म्हणजे वाद हा आलाच. वाद बरोबर. आला म्हणजे दृष्टिकोन आला. आलाच. त्यामुळे प्रत्येक आपापल्या दृष्टिकोनातूनच सांगणार. समजलं की नाही? अगदी. तर पुणे येथून राजेंद्र आंधळे विचारतायत, विवेकवादी समाजाच्या निर्मितीची प्रक्रिया सद्यस्थितीत बॅकफुटवर आली आहे, असे आपणास वाटते का? आणि जर वाटत हो. असेल तर ही चळवळ पुढे कशी नेता येईल? नाही बॅकफूट वरती आली म्हणण्यापेक्षा ती काय म्हणतात त्याला त्याला मर्यादा खूप आलेल्या आहेत आणि त्या मर्यादा जे स्वतःला विवेकवादाचे प्रसारक समजतात किंवा अगदी पुरोगामी समजतात, हं, त्यांच्या अहंकारामुळेच आलेली आहे. जी सामाजिक प्रगतीची चळवळ आहे. कारण प्रत्येकाला बोलायचं असतं, हं, हं, प्रत्येकाला लिहायचं असतं आणि प्रत्येकाला सांगायचं असतं. पण उत्तम पद्धतीने संघटन करूया आणि ते व्यापक करूया. त्याच्यातले नंबर्स वाढवूया, असं कोणाला वाटत नाही. त्यांना असं वाटतं, की आपल्याला दृष्टी प्राप्त झाली म्हणजे लोकांना झाली, असं नाहीये. मला असं वाटतं ते अहंकार जर सोडले, तर आपलं जे विवेकवादाचं काम आहे, पुरोगामित्वाचं काम आहे, प्रगतिशीलतेचं काम आहे, ते 100 पटीने पुढे जाईल. कारण लोकं मूलतः हा आपल्या भारत देशातले आणि महाराष्ट्रातली लोकं सुद्धा मुळात प्रगतीच्या दिशेने जाणारी आहेत. फक्त हं. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून त्यांना वापरलं जातं.
आणि स्वार्थ हम्म. भलतेच साधले जातात. मला वाटतं तेवढं भान जर आपण ठेवलं तर आपण यशस्वीच आहोत असं लक्षात येईल ना. अ, या ठिकाणी प्रदीप देवरे नाशिकहून विचारतायत, सर आपण एखाद्याच्या कामाविषयी लिहिताना कोणते निकष लावतात आणि त्याच्या कामाची पडताळणी कशी करता? कारण आपल्याकडे बरीचशी मंडळी कालच्या प्रसिद्धीवर आजचं नसलेलं कामही दाखवण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे आपण असं हेतू असं असतो व्यक्तिसापेक्ष व्यक्तिगत असेल तर एक दोन गोष्टी असेल काम सांगायचं. तर त्यांनी ते काम केलेलं आहे. त्याला काही पुरस्कार मिळालेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो, की हे काम आहे आणि ते तुम्ही करू शकता. हं, त्या हं, दृष्टीने त्यांनाही मार्केटिंग व्हावं किंवा एखादी ही आयडिया ही जगजाहीर केली, तर अधिक त्याचा लाभ चांगला मिळू शकतो. त्यांनी हं, काम हं. केलं, दुसऱ्याला काम करता यावं. ह्याचं बळ मिळावं, मार्गदर्शन मिळावं म्हणून त्यांच्याकडनं आयडियाज काही आपण घेतो आणि त्या लोकांसमोर सादर करतो. एवढाच उद्देश असतो. हं. मनीषा पिंगळे विस्पुते जळगावहून विचारतायत, आजकाल शिक्षकांनी विद्यार्थ्याला एखादी चापट मारली तर पालक शिक्षकांना धारेवर धरतात आणि त्याचा परिणाम शिक्षकाच्या अध्यापनावर होतोय, असं तुम्हाला वाटतं का? कारण RTE नुसार मुलांना आता सजा करणं, शिक्षा करणं बंधनकारक आहे, म्हणजे करायची नाहीये. आणि मग म्हणून मी हं, खरी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही मार खाल्लेली मुलं असल्यामुळे मला ते मार काही गैर वाटत नाही. कारण आम्ही अशी मोठमोठ्या छड्यांनी मी लहानपणी मार खाल्लेला आहे शिक्षकांचा. परंतु त्याच्यातही अतिरेक झाला. आता जे पालक म्हणतात, की माझ्या मुलाला मारू नका. काही ठिकाणी दुष्ट हेतूने सुद्धा वागणारे शिक्षक आहेत. खरं वागता कामा नये. पण आता स्पर्धेचं युग आहे. त्या मर्यादाच आहेत शेवटी. पण त्याच्यातून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मार्ग काढला पाहिजे. पण आपल्यावरती परिणाम होतो त्यामुळे आपल्या काय शिकवण्यावरती, हे काही मला फारसं पटत नाही. तो होऊ न हं, देणं हेच तर शिक्षकाचं काम आहे. कारण शिक्षकाला सगळ्याच बाजूने अपमानित करतात. मग तो हेडमास्टर असेल, ते शाळेत येणारे सुपरवायझर असतील, अजून सामाजिक कार्यकर्ते असतात, आमदार असतात, कोणतरी येऊन शहाणपणा शिकवतच असतात किंवा आमच्यासारखे पत्रकार सुद्धा असतात. नाही असं नाहीये. पण आपण अपमानित न होता योग्य पद्धतीने आपलं काम करणं मला वाटतं ते आपण पार पाडलं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी सावित्रीबाईंचं उदाहरण हं. सुरुवातीलाच दिलेलं आहे. आमच्यातील राजेंद्र टेकाडे नागपूरहून विचारतात, आमच्यातील काही शिक्षक अंधश्रद्धा पाळतात आणि कृतीतून विद्यार्थ्यांवर बिंबवितात. त्यांच्यातील अंधश्रद्धा कशी दूर करावी? मुळात ते करायचं ती तर केलीच पाहिजे. पण त्याच्या आधी बहुतेक शाळा, म्हणजे बहुतेक जवळ 90% शाळांमध्ये जनगण मन झालं, की आपलं सरस्वती वंदना होते. या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता हे ते वाजलंच जातं. आपल्याला अजूनही माहिती नाही अंधश्रद्धेची सुरुवातच तिथे आहे ना. ह्या शाळा ज्या आहेत काही सरस्वतींनी काढल्या नाहीत किंवा विद्येची देवता असलेल्या गणपतींनी नाही काढल्या. शाळा कोणी काढल्या? भाऊराव पाटलांनी काढल्या. शाळा कोणी काढल्या? आपल्या शाहू महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झाल्या. अजून वेगवेगळ्या आपल्या लोकांनी काढलेल्या शाळा, साने गुरुजींनी शाळा काढलेली आहे. त्यांचं नाव त्यांच्या आठवण करणारी प्रार्थना आपली नाही. आपण अंधश्रद्धेला सुरुवातच इथून केलेली आहे. शिक्षणाची विद्येची देवता कशी असू शकते? विद्येचा देव कुठे असू शकतो? तो दाखवू शकतात का? मग शाळा कोणी काढल्या आपण? शाळा कॉलेजेस काढली कोणी? त्याच्यावरती नक्कीच या आपल्याकडे तर साने त्या गुरुजी असतील. अंधश्रद्धामध्ये शिक्षण व्यवस्थेतून पहिला कमी झाल्या पाहिजे. शिक्षकांच्या तर फार पुढच्या, समजलं की नाही? आणि असे शिक्षक असतील, समजलं, तर त्यांचा जो इन्चार्ज असेल, गंडे, दोरे, बिळे आता सगळ्या मुलांच्या आम्हाला माहिती आहे, आमच्या लहानपणी करगोटे असायचे, हातात गोफ असायचे. आता पोरं कशाला शिक्षकच हातात निळे हिरवे गंडे घालून येतात. एवढे मोठमोठे टिळे लावून येतात. तुकोबांचं वाक्य आहे, गंडे, तिळे, टोपी, माळा हे तो देवाचे गबाळे. कळलं की नाही? आणि कायम लक्षात ठेवा, माणूस जितका धार्मिक असतो ना, तितका बदमाश असतो. कायम लक्षात ठेवा. तेव्हा धार्मिकता आणि भक्ती संप्रदाय तो तुमचा तुमच्या घराबाहेर असला पाहिजे. शाळात, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जिथे माणूस विकसित होतो, जिथे विकसित मुलांना करायचं काम आहे, तिथे या अंधश्रद्धेला अजिबात थारा देता कामा नये. अगदी. यासाठी तो प्राध्यापक, मुख्याध्यापक जो कोण असेल, शाळेचे शिक्षक, संचालक असतील, ह्यांनी कठोर पालन केलं पाहिजे. ते आपल्याकडे होत नाही. त्यामुळे हे उद्योग करतात. आणखीन ते खतपाणी घातलं जातं. अगदी. गोदावरी टाइम्स, कृपया पुन्हा प्रश्न विचारताना आपल्या नावानुसार प्रश्न विचारावा. असा एकाही प्रश्न विचारू नये. कोविडच्या काळातील शिक्षण आणि त्यात काय बदल व्हायला हवेत याबद्दल सांगा.
कोविडच्या काळातील शिक्षण आणि त्यात काय बदल व्हायला हवेत? कोविडनी तर आपल्याला इतकं सावध केलेलं आहे. त्यात देवळं बंद पडलेली आहे, प्रार्थना स्थळं बंद पडली आहे, चर्चेस बंद, मशीद बंद, सगळं बंद आहे. आणि आपण सगळा भरोसा आपला आहे फक्त तो विज्ञानावर. दवाखाने आणि दवाखाना. फक्त पोलीस चालू आहेत, आणि ते फक्त पण आपण पोलीस स्टेशन. हुशार इतके आहोत की त्यांना आम्ही देवदूत म्हणतोय. आणि जे देवदूत आले नाही त्यांना नोटिसा पाठवतोय. म्हणजे जे कामाला आले नाहीत जे डॉक्टर, तर देवदूत काय नसतात. ते त्यांचं कर्तव्य पालन करत असतात. आजच्या काळामध्ये विज्ञान हीच गोष्ट महत्वाची आहे. हे आपल्याला कोविडनी शिकवलेलं आहे. पण मला खात्री आहे, जेव्हा ते कुत्र्यासारखं आहे, ते शेपूट त्या नळीतनं बाहेर गेलं की परत वाकडं होणार. की लस कोणी काढली तर सांगतील कोणाचं तरी संताचं नाव घेऊन सांगतात. त्याच्या कृपेने काय त्या स्वामींच्या कृपेने ती लस त्यांना काढायला सुचली. तर मला असं वाटतं की विज्ञानाने हे सगळं होईल. तर त्यामुळे आपण विज्ञानवादी दृष्टिकोन हे कोविडनी 100% दिलेला आहे. समजलं की नाही? तुमची अर्थव्यवस्था किती बोगस होती, हेही कोविडनी दाखवून दिलेलं आहे. त्यानुसार शिक्षकांनी आता इथून पुढे तरी समजलं की नाही, की विषय कुठलाही असो, पण त्या मुलाला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन विज्ञानाशी निगडीत, टेक्नॉलॉजीशी निगडीत सगळ्या गोष्टींची सवय लावली, तर आपल्याला साधी गोष्ट आहे, की हात नाकापर्यंत नेऊ नका. हे लावायला आपल्याला मास्क लावावा लागतो. इतकी आपण काय म्हणतात, जसं मुसकं बांधतात ना जनावराला खाऊ नये म्हणून. का नाही आपण कंडिशनिंग होऊ शकत, की नाही आपला हात नाकापर्यंत गेला पाहिजे. पण आपल्याला हे कोणीतरी शिकवावं लागतं, कारण आपल्याला विज्ञान पूर्ण समजलेलं नाहीये. तर इथे हात लावू नको. नाही लावला पाहिजे ना. पण आपण त्या खोट्या गोष्टी पोसत बसलो. आपल्या खोट्या-खोट्या पद्धतीने आपण मांडत गेलो. मला वाटतं शिक्षकांनाही हे लक्षात घेतलं पाहिजे. हे कोविडने आपल्याला शिकवलेलं आहे. हे जग आपण बदलण्यासाठीच हा कोविड आलेला आहे असं आपण म्हणूया. ठीक. मनीषा विस्फुते आणि स्नेहल भोर पुणे आणि जळगाव विचारतायत, पत्रकारिता म्हणजे 24 तास सेवा. सर, तुम्ही कुटुंबाला कसा वेळ देता? असं काय नाही 24 तास सेवा नसते. खरं आपण शरीराने वेगळं काम करत असतो आणि डोक्याने वेगळं काम करत असतो. अस्वस्थता म्हणजे पत्रकारिता. तुम्हाला मुळात त्याच्यासाठी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आणि ती सगळं मांडायची संधी मिळाली पाहिजे. एखादा विषय घडत जातो आणखीन तो बदलत जातो. तर ती घरासाठी वेळ द्यावा लागत. तो घरातच असतो ना आपण. आपण लोकात असतो, फक्त विचार वेगळा करत असतो. समजलं की नाही? 24 तास 24 तास असं काय शारीरिकदृष्ट्या कोणी कोणाला अडकवलेलं नसतं. पण आज मी पण पत्रकारितेमुळे असा दिवस असा राहतच नाही. मी 35 वर्ष बघतोय. मला असं वाटतं की काल परवाच मी पत्रकारिता सुरू केलेली आहे. कारण प्रत्येक विषय नवीन ना. रोहिणी बोला. सोनवणे नाशिकहून विचारतात. मला प्रश्न वाचताना थोडासा मी स्वतःला आत्मपरीक्षण केलं म्हणून मला थोडंसं हे झालं मी. रोहिणी सोनवणे नाशिकहून विचारतायत, अनेकदा नाही, अनेकदा उपक्रमांच्या गर्दीत इव्हेंट मॅनेजमेंट स्किल असणाऱ्या शिक्षकांच्या गर्दीत खरा शिक्षक हरवत चालला आहे असे तुम्हाला वाटते का? तिला असं म्हणायचंय 100% की 100% तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच सांग. तो हरवतच चाललेला आहे. तो शोधावा लागेल. कारण इव्हेंट म्हटल्यानंतर कुणाच्या तरी खुशीसाठी केलेली ती कसरत असते. समजलं की नाही? शिक्षकांसाठी त्याला वर्षापूर्वी दिलेला पुस्तकातला अभ्यासक्रम असतो तो पक्का असतो. त्याच्यानंतर तो जो काही वेगळे प्रयोग करत असेल, तर त्याचं सार्वत्रिकरण करणे इथपर्यंतच फक्त भाग असू शकतो. पण आता संपूर्ण सगळ्याच व्यवस्था मी असं सांगत नाही शिक्षण व्यवस्था हा त्याच्यातला काय म्हणतात सॉफ्ट टार्गेट असं आपण म्हणूया. पण बाकीच्यांवरती आपण काही बघत नाही. हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे. हे कोणाच्या तरी धंद्यासाठी केलेलं ते खूळ आहे. आणि अगदी सांगतो आपल्याकडच्या शासन व्यवस्थेतला भ्रष्टाचाराचा तो एक मार्ग आहे. समजलं की नाही? खऱ्या शिक्षकांनी याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. स्पर्धेपासून लांब राहिलं पाहिजे. म्हणजे अनेक उत्तम शिक्षक म्हणून ज्याचा गौरव केला जातो. त्यांना थोडंसं करवडल्यानंतर लक्षात येतं, की ते त्यांना स्किल्ड असेल, पण माणूस म्हणून ते चांगले नाही. उत्तम माणूस बनवणं हेच तर आपलं काम आहे ना अगदी शिक्षकाचं. अगदी शिक्षण त्याच्यासाठी आहे. त्यामुळे म्हणजे खरा शिक्षक या देशाचा सुजाण आणि सुदृढ नागरिक करणं हे खरं शिक्षकाचं काम त्याचं आहे. काम आहे ना. त्यांनी ते केलं पाहिजे. तो करतातच ना आणि ते आपल्याकडनं होत असतं. पण स्पर्धा लावल्यामुळे त्याच्यामध्ये नटवेपणा आणि फसवेपणा दोन्ही आलेला आहे. आणि त्याचा सगळा फटका ह्या शिक्षण व्यवस्थेला बसतोय किंवा सर, शिक्षकांना बसतोय चांगल्या. तर मी शेवटचे 2 प्रश्न विचारून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. शहाजी कुंभार बारामतीहून विचारतायत,
बातमी देताना सत्यात असत्य दडलेले आहे असा एखादा अनुभव आला आहे काय? कायम येतो. कारण आपण सत्य म्हणून जे सांगतो, समजलं की नाही, ते काही दिवसानंतर येतं की ते खोटेपणाचा मोठा कळस असतो तो. पण शेवटी असं असतं, की आपण जर असं शंकेने बघायला लागलो, तर आपल्याकडे काहीच आपल्या हाताला लागणार नाही. हं. सत्य आहे, कुठलीही गोष्ट अंतिम नसते. तो एक त्याच्यातला भाग असतो, एक पैलू असतो. त्याच्यामुळे मुळे हा अनुभव तर सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला येतो. आपण जे कालपर्यंत ज्यांना चांगलं म्हणत असतो, ते नंतर काही काळानंतर बदलतात. जगरहाटीमध्ये असंच चालतं. पण मला असं वाटतं, की आपण शोधत राहिलं पाहिजे. मग चांगल्या पत्रकाराचं खरं काम आहे, त्यांनी सत्य शोधायच्या भानगडीत पडू नये. त्यांनी असत्य दाखवायची फक्त हिंमत दाखवायची आणि मी सातत्याने ती केली. आपल्याला सत्य नाही सांगता येत. सांगूच शकत नाही. कारण सत्य ही शोधायची गोष्टच नाहीये. सत्यावरती संधीचा जर थोडा जरी प्रकाश पडला ना, तर ते आसमंत उजळून टाकतं. आणि हं. असे हिरे या महाराष्ट्रामध्ये भरपूर झाले आणि देशामध्ये झालेले आहेत. त्याला आपण हं. भारतरत्न म्हणतो. पण अ, ज्यांना ज्यांना असत्य शोधायची पत्रकारामध्ये हिंमत पाहिजे. सत्य सांगायची गरजच नाहीये. म्हणजे आता आमच्या पत्रकारितेमध्ये असं म्हटलं जातं, की कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही. पण माणूस माणूस कुत्र्याला कुत्र्याला चावला तर चावला, ती बातमी होते. ती बातमी इथे होते. तुम्ही थांबतात. मी त्याच्या पुढे सांगतो. आज दोघंही एकमेकांना चावत नाही हीच खरी मोठी बातमी आहे. ही महायुती कसली? समजलं की नाही? आज दोघंही एकमेकांना सर चावत आपण नाही. आपण पुढे जाऊयात. तर हे स्मिता महत्वाचं आहे. स्मिता कुंभार यांनीही तोच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावर उत्तर दिलं येऊन गेलेलं आहे, की शिक्षकांमध्ये अंधश्रद्धा आपण कशी घालवावी, तोही प्रश्न येऊन गेलेला आहे. मनीषा लंगे यांनी प्रश्न असा विचारलाय, की संगीता लंगे आणि मनीषा लंगे सद्यस्थितीत मुलं पालकांचे ऐकत नाहीत. मग त्यांच्यावर संस्कार कसे करावेत सर? आणि पत्रकारितेची काही अंशी समाजावर जरब असते का, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुलं पालकांचं ऐकत नाही असं जे म्हणतात, त्यांचीच मुलं असतात ना. त्यांनी स्वतः प्रश्न विचारला, आपलं पोर आपलं का ऐकत नाही? तुम्ही नको त्या गोष्टी त्यांच्या समोर मांडून ठेवल्यानंतर ते कसं ऐकतील? तुमची स्वप्न त्याच्यात घातल्यानंतर ते कसं ऐकतील? हं. त्यांना आधी एक चांगलं मूल वाढत असताना जर तुम्ही अतिरेकी पोषक गोष्ट जर दिली, त्याच्या कुवतीपेक्षा तुमची कुवत असते. पण त्याची कुवत आहे का त्या मुलाची? मग त्या मुलामध्ये अहंकार वाढायचं काम तुम्हीच करतात ना आणि मग पालकाचं कसं हां. ऐकणार? हा एक भाग झाला. दुसरा जो सांगतो जरब असते, असा हं. मला तर अनुभव आहे. ह्यासाठी तुमच्या लेखणीत आणि वाणीत ताकद असावी लागते. तुम्ही जे हं. हं. मांडाल, ते उत्तम गोष्टीसाठी काही फार गोष्टी करायची गरज नसते. तुम्ही जे हां. लिहाल, ते वाचनीय लिहा आणि तुम्ही जे बोलाल ते श्रवणीय असेल, तर हं. दोन्हीमधून तुमची जरब वाढते. कारण तुमचं लोकं वाचतात, तुमचं लोकं ऐकतात. हे एकदा समोरच्या प्रतिपक्षाला लक्षात आल्यानंतर तुमची जरब असते, ती आपोआप वाढते असं मला वाटतं. आणि ती वाढावी, प्रत्येक पत्रकाराची वाढावी किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांची वाढावी, शिक्षकांची पण वाढावी असं मला वाटतं. सर शेवटचा प्रश्न असा आहे, की पेड न्यूज बद्दल आपलं मत काय? गजानन उदार नाशिकहून विचारतायत. आणि शेवटचा मी एक प्रश्न तर विचारणार पेड आहे, न्यूज की काय आहे की नाही? म्हणजे काय विचारायचं काय त्यांना? पेड न्यूज बद्दल जे काय असेल ते मत काय आहे? असतात की पेड नसतात? न्यूज हा जो विषय आहे तो पत्रकारापुरता मर्यादित नाहीये. पेड न्यूज जो आपण म्हणतो, की पत्रकाराला पैसे देऊन बातमी छापून आणली इतक्यापुरता तो मर्यादित नाहीये. तर वेगवेगळी वर्तमानपत्र आहेत. तेच स्वतः म्हणजे त्यांचे मालक असतील, व्यवस्थापन असतील, ज्याला एडिटोरियलच्या नावाखाली पूर्ण जाहिरातीच्या दरामध्ये आणखीन बातमीच्या भावामध्ये म्हणजे त्या वाटावी बातमी किंवा लेख वाटावा, अशा पद्धतीने ते छापत असतात. प्रश्न असा आहे, की ते आपल्याला कळलं म्हणजे त्याच्यावरती दबाव त्याचा उपयोग निघून गेला. हं. त्यामुळे ते हे पेड न्यूज आहे ते आता पत्रकारापुरती मर्यादित नाही. पत्र व्यवसाय म्हणजे टोटल मी सांगतो. इलेक्ट्रॉनिक्स सगळं. थोड्या दिवसांनी ह्या आपल्या YouTube चॅनेल पण ह्या पेड न्यूज वरती येतील. तर त्या सगळीकडे असणारच. माझं म्हणणं फक्त आपल्याला ओळखायला आलं पाहिजे ते. हं. हं. त्यामुळे वेगवेगळ्या आपल्याला कसं सोप्या शब्दात सांगतो, की जागृत देव, कडक देव आणि साधे देव ओळखता येतात ना. यांना काय नवस नाही दिला तरी चालतो. किंवा आपल्याला अजून चांगलं वाईट आवाज सुद्धा कळतो ना, बाकी चांगला आहे की वाईट आहे, याचे विचार आहेत चांगले आहे की वाईट आहे.
तसंच आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्या क्षेत्रातली माहिती कळली पाहिजे. थोडी, थोडी, थोडी का होईना जुजबी माहिती, चांगलं बरं की वाईट एवढं प्रत्येकाला कळू शकतं असं मला वाटतं. पारखून घ्या. सर, शेवटचा प्रश्न तुकाराम अडसूळ अहमदनगरहून विचारतायत. त्यांचा प्रश्न असा आहे, आपण शिक्षकांना कोणता संदेश द्याल? नाही, संदेश देण्या इतका मी मोठा नाहीये. आणखीन काय म्हणतात उपदेश करण्यासारखं काय मी बुवा महाराज पण नाहीये. पण मला असं वाटतं, की आपला आपण टिकवला पाहिजे. आपल्या क्षेत्रामध्ये काय क्षेत्राची अवस्था आहे हे आपण न करता माझ्यापुरतं जग साफ केलं तरी खूप होतं. मला नेहमी असं वाटतं, की आपण अंगाला अत्तर किंवा परफ्यूम लावला, तर आपल्याला आजूबाजूची सगळी माणसं सुगंधित दिसतात. स्वच्छ जागेकडनं आपण जग साफ करू शकत नाही, पण स्वच्छ जागेतून जगाकडे बघितलं तर खूप स्वच्छ दिसतं. आपण आपल्यापुरता प्रयत्न करा. आपल्या वर्गातली जी 50 मुलं आहेत, त्यांना प्रगल्भ करा. प्रत्येकाने ठरवलं, की मी असं वाटतं, की माझा वाचक असेल. अनेकदा त्यांना पटत पण नाही मी लिहिलेलं. मग नंतर सांगतात 5-10 वर्षांनी, की तुम्ही लिहिलेलं बरोबर होतं ना. आणि तेव्हा तो भक्त झालेला असतो ना. आता त्याचे डोळे उघडलेले असतात. मग तिथे अडचण येते, पण वेळ निघून गेलेली असते. आयुष्यात सगळं मिळेल. पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, पुरस्कार मिळेल. पण काम करायची जी वेळ असते ती कधी मिळत नाही आपल्याला. उमेद अगदी. असते ती राहत नाही. तर मला असं वाटतं समोर आलेली जी गोष्ट असते, म्हणजे हातात आलेला फुलांचा जी फुलं आलेली असती, आपण असं म्हणू नका मोगऱ्याचीच पाहिजे आणि अमक्याचीच पाहिजे. जी फुलं असतील त्याचा सुंदरसा गजरा करा. असेल तर ती काय म्हणतात रसिकत्वाच्या हातामध्ये जाईल किंवा आपल्या प्रेयसीच्या डोक्यात जाईल. हार असेल तर तो ह्याच्या आपल्या देवावरती पडेल किंवा चांगल्या महामानवाच्या मूर्तीवरती पडेल. त्याची चादर केली तर कुठच्या चांगल्या प्रेतावरती पण पडेल. पण काहीतरी अगदी. कसब मिळवा असं मला वाटतं. ते प्रत्येकाने तशीच समोरची डोकी असतात. ती सोडलेली असतात आताच्या गाडीला, की ती आलेली मातीचे गोळे आहेत. तुम्ही जसे बनवाल तसे बनवतात ते. समजलं की नाही? मला असं वाटतं, की तो संदेश असं म्हणत नाही, की प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये एवढं कर्तृत्व करावं, की आजूबाजूला वाईट आहे असं नाही. आपल्यापुरतं स्वच्छ केलं खूप झालं. समजलं की नाही? आणि दबावाला घाबरू नका. मला अजूनही असं वाटतं शिक्षकांना, ते विद्यार्थ्यांसाठी किती काम करतात. आपल्या शाळेसाठी किती काम करतात त्याच्यापेक्षा आपल्या मुख्याध्यापकांना किती खुश ठेवता येईल यासाठी काम करतात किंवा ज्याची शिक्षण संस्था असेल किंवा जो साहेब येईल त्याच्यासाठी किती काम करतात. मला असं वाटतं त्यांनी आपल्या शिक्षणाच्या कर्तव्याच्या बाहेर काही एक काम करू नये. समजलं हं, की नाही? हं. त्याची काही हो. किंमत मोजावी लागेल, पण हिंमत दाखवल्याशिवाय किमतीचं फळ सुद्धा मिळत नाही. अगदी बरोबर साहेब. हिंमत दाखवल्याशिवाय किमतीचं फळ मिळत नाही. खूप सुंदर असा संवाद या ठिकाणी चालू आहे, परंतु या ठिकाणी थांबावं लागतंय. आदरणीय सर, आपण वयाची 60 वर्ष पूर्ण केली, तरीही तुमच्यातील जो तारुण्य आहे, हे तारुण्य आता आम्हाला लाजवतंय, की आता असं वाटतंय, की विक्रम अडसूळ तू आणखीन काहीच नाही, तुला पळायचंय आणखीन खूप, तुला खूप करायचंय. मी तुमच्याकडे रोज बघून धावतो. सर हो, मी काल आपल्या चर्चेत फोन झाला त्यावेळेस तुम्ही व्यायाम करत होतात. म्हणजे उत्तम शरीर आणि निरोगी शरीर त्याचबरोबर निर्भीड पत्रकारिता म्हणजेच आणि व्यसनं कृतीशील नसावी. हां, व्यसनं नसावीत. कायम शुद्धीत कृ असावं. म्हणजे शिक्षकानं कायम शुद्धीत असावं, व्यसनं नसावीत, व्यायाम करावा आणि कृतीशील असावं. त्याचबरोबर संस्कारक्षम अंधश्रद्धा स्वतःमध्ये न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा. त्याचबरोबर जे काही व्यक्त व्हायचंय, जे काही सांगायचंय, जे काही प्रसिद्ध करायचंय ते खरं-खरं करावं. म्हणजे अशा सडेतोड अनेक विषयांवरती, अनेक प्रश्नांवरती आदरणीय सरांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. सर, आपले पुन्हा एकदा एटीएम म्हणजेच ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक भारत, निशंक इंडिया या दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी आपले खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. कारण आपल्या बिझी शेड्यूल मधून, आपल्या व्यस्त शेड्यूल मधून या ठिकाणी आपण आमच्यासाठी आलात आणि तब्बल आपण 1.5 तास झालं आपण गप्पा मारतोय. 1 तासाचा 1.5 तास कसा झाला हे मलाही कळलं नाही, आपणालाही कळलं नाही. पुन्हा एकदा मी आपले या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद देऊ इच्छितो आणि उद्याच्या संवादाविषयी मी या ठिकाणी उद्याची घोषणा करतो. उद्या आपल्याशी संवाद साधायला येत आहेत न्यू जर्सी अमेरिका येथून किशोर गोरे. ते आपल्याशी मराठीमधूनच संवाद साधणार आहेत. ते आपले महाराष्ट्रीयन आणि भारत भूमीचे सुपुत्र परदेशामध्ये आहेत.
त्याचबरोबर परवा आपल्याशी 25 तारखेला संवाद साधायला येत आहेत. 26 तारखेला संवाद साधायला येत आहेत. शारजा येथून आणि दिनांक 27 तारखेला मध्य प्रदेशातून साधिका गझल आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहे. ज्यांचं काम हे वेगवेगळ्या माध्यमात आहे आणि शारजा येथून आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी फहीम खान हे आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. तोही संवाद आपला मराठीमधून होणार आहे. त्याचा विषय असा असणार आहे, लाखनी ते शारजा वाया कर्जत. लाखनी ते शारजा वाया कर्जत हे एक कर्जत आणि रायगड जिल्ह्यातलं कर्जत, या दोन्ही कर्जतचा संबंध असल्यामुळं ते कर्जत आम्ही व्हाया कर्जत घेतलंय. तर पुन्हा एकदा उद्या आपण याच वेळी 5 वाजता सायंकाळी आपण भेटणार आहोत किशोरजी गोरे यांना. पुन्हा एकदा आदरणीय ज्ञानेश महाराव साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो, निरोगी शरीर आणि आपल्या हातून अशीच निर्भीड आणि कृतिशील पत्रकारिता घडत राहो. वेळोवेळी आम्हाला असेच मार्गदर्शन करत चला. पुन्हा एकदा या दोन्ही परिवाराच्या वतीने साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी